नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क साठी जे तुमच्यासाठी घेऊन आलेली मेगा टेस्ट सिरीज आहे त्याचा आज पहिला पेपर झाला। विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि विद्यार्थ्यांचा हा जो प्रतिसाद आहे हेच मार्कामध्ये किंवा गुणामध्ये रूपांतरित व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। मित्रांनो, सिलेबस तुम्हाला डिवाइड करून दिलेला आहे, त्यानुसार आज जो पहिली टेस्ट झाली दोन टॉपिकवर होती, एक रक्ताभिसरण संस्था यानी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी एक पचन संस्था ज्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम। या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम होते आणि मराठीचा प्रॉब्लेम होते, इंग्लिशमधून प्रश्न पाहिजे होते, ते पुढच्या टेस्टला मी आवर्जून तुमच्यासाठी मी ते उपलब्ध करून देईल की अल्टरनेटिव्ह शब्द कशा पद्धतीने टाकता येईल इंग्रजीचे ते। मित्रांनो, तर आता बघा पहिल्या टेस्टच्या विश्लेषणासाठी आलेलो आहे। सर्वांनी काय करायचं माहिती आहे का, पहिल्यांदा झेरॉक्स काढून घ्या पीडीएफची, समोर ठेवा आणि विश्लेषणामध्ये जे जे पॉइंट सांगतोय ते पॉइंट त्या ठिकाणी लिहून घ्या, जेणेकरून की वेळेवर रिव्हिजन करताना तुम्हाला सोपं जाईल। मित्रांनो, टेस्टचं टार्गेट आहे की तुमचं एक्झाम पर्यंत सिलेबस कव्हर करून देणे, ते पण टेस्टच्या माध्यमातून, प्रश्नांच्या माध्यमातून। काही तुमच्या रिकमेंडेशन असतील किंवा काही तुमच्या सूचना असतील तर आवर्जून मला पाठवा, त्याच्यात आपण त्या सूचनेनुसार बदल करू, पण टार्गेट एकच ठेवू की आपल्याला मार्क हे 10 ते 12च्या मध्यंतरीच पाहिजे, ते पण संयुक्त गट ब साठी पण आणि क साठी पण। वेळ न घालता आजचे 50 प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहे। आता बघा, विश्लेषण तुम्हाला YouTube चॅनलला उपलब्ध होणार आहे, यासाठी आवर्जून हा YouTube चॅनल जॉईन करा सायन्स बाय ह्या। आणि दुसरी गोष्ट, पीडीएफ तुम्हाला ॲप्लिकेशनवर पण भेटेल आणि टेलिग्राम चॅनलला पण टाकणार आहे, तर सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल पण, ज्यांना ॲडमिशन घ्यायचे ते घेऊ शकता। 199 रुपयामध्ये सगळ्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देईल विथ विश्लेषण। तर आता बघा, पहिली मेगा टेस्ट सिरीजचं टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे रक्ताभिसरण संस्था आणि पचन संस्था, या दोन टॉपिकवर आहे। पहिला प्रश्न आहे जो रक्ताभिसरण संस्थेच्या संबंधित आहे। मित्रांनो, प्रश्न काय बघा, ईसीजी त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणत असतो, हृदयाचा आलेख काढण्यासाठी वापरतात। हे हृदयाचे आलेख काढले जाते ज्यामध्ये पी तरंग, क्यूआरएस तरंग आणि टी तरंग निर्माण होतात, ज्यामध्ये क्यूआरएस तरंगाचे खालीलपैकी अर्थ कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। जर तुम्ही बघितला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ईसीजी मशीन बघितलेले असेल, तर अशा प्रकारे काय आहे हे तुम्हाला तरंग तयार होताना दिसतात। ईसीजी मध्ये जो पहिला तरंग असतो त्याला पी तरंग म्हणत असतो, दुसरे कॉम्प्लेक्स तरंग असतं क्यूआरएस म्हणत असतो आणि शेवटचा टी तरंग म्हणत असतो आणि सरळ रेषा जाणाऱ्याला यू म्हणून दाखवली जाते। तर अशा प्रकारे हे एवढे तरंग काय आपल्याला ईसीजी मध्ये तयार होताना दिसतात आणि या तरंगाच्या आधारे आपल्या हृदयाचं कार्य काय आहे, कसं चालतंय किंवा त्याचा आलेख आपल्याला दिसतो। तर 3 तरंग आहेत, तिन्ही तरंगाचं जर बघितलं तर मिनिंग काय सांगतो। पी तरंगाचं मिनिंग काय आहे, पी तरंगाचं मिनिंग आहे आलिंदाचे अंकुंचन। जेव्हा आलिंदांचं अंकुंचन घडून येतं त्याला इंग्रजीतून म्हणत असतो डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया। तर जेव्हा डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया घडतं, आलिंदांचं अंकुंचन, त्यावेळेस तयार होणारा जो काही तरंग आहे तो पी वेव्ह असतो। मित्रांनो, हे तरंग तयार होण्यासाठी त्यांना 0.1 सेकंदाचा कालावधी लागतो, 0.1 सेकंदाचा कालावधी आपल्याला लागताना दिसतो। हा तरंग कशामुळे तयार होत असेल रे, हा तरंग तयार होतो मित्रांनो माहित आहे का, एसे नोडमुळे। एसे नोड काय आहे, हृदयाचे ठोके निर्माण करणाऱ्या मशीनला एसे नोड म्हणत असतो आपण, हार्टबीट तयार करणारं। जेव्हा एसे नोड हा हार्टबीट तयार करायला सुरुवात करतो तेव्हा पहिली तरंग तयार होते पी, आणि तरंग तयार होण्यासाठी लागणारा कालावधी किती, तर 0.1 सेकंद एवढा लागतो मित्रांनो। यानंतर सेकंड आहे तो म्हणजे क्यूआरएस तरंग। क्यूआरएस तरंग आहे निलयाचे अंकुंचन, ज्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का, याला आपण म्हणत असतो डिपोलरायझेशन ऑफ काय आहे, वेंट्रिकल। तर निलयाचे अंकुंचनला क्यूआरएस तरंग निर्माण होतो आणि हा तरंग निर्माण होण्यासाठी 0.3 सेकंदाचा कालावधी लागतो। आणि हा तरंग कोण निर्माण करतं, हृदयामध्ये आणखी एक नोड असतो त्याला एव्ही नोड म्हणत असतो, आणि एव्ही नोड हा जो तरंग निर्माण करतो त्याला क्यूआरएस तरंग म्हणतात, ज्याचं मिनिंग आहे निलयाचं अंकुंचन, यानी काय आहे तर डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणून ओळखत असतो। आणि तिसरा तरंग आहे मित्रा, तिसरा तरंग आहे टी वेव्ह म्हणत असतो आपण, टी तरंग आहे। टी तरंग कशामुळे कसं निर्माण होत असेल तर हा टी तरंग असणार आहे काय माहित आहे का, आलिंदाचे नाही निलयाचे प्रसरण म्हणून ओळखत असतो आपण। हे जो निर्माण होतो त्याला निलयाचे प्रसरण म्हणतो किंवा त्याला पोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं। हे एकत्र प्रसरण दाखवतं मित्रांनो।
एकत्र प्रसरण दाखवतं कोणतं टी वेव्ह, आणि हे निर्माण होण्यासाठी लागणारा कालावधी 0.4 सेकंद असतो. तर अशा प्रकारे बघा या तिन्ही तरंगाचं एकत्रीकरण कॅल्क्युलेशन जर केलं ना आपण, तर पहिल्या पी तरंगाला 0.1 सेकंद, QRS ला 0.3 सेकंद, टी सेकंदला 0.4 सेकंद, अशा प्रकारे 0.8 सेकंदामध्ये आपलं हृदयाचा पूर्ण एक ठोका पूर्ण होतो. म्हणजे हृदयाच्या एक ठोक्यामध्ये 3 प्रकारची तरंग, पी तरंग, QRS तरंग आणि टी तरंग. तर हे लक्षात राहू द्या. पी तरंगामध्ये जर बघितलं एसए नोड निर्माण करतो, QRS वेव्ह जो आहे तो कोण एव्ही नोड निर्माण करतं, याला लागणारा कालावधी. या आलेखवरून हृदयाची कार्यशीलता तपासली जाते. हा पहिला प्रश्न आहे. तर या ठिकाणी QRS तरंगाचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे दुसरं, ज्याला निलयाचं अंकुंचन म्हणत असतो. तर अपेक्षा करतो की ECG पॉइंट क्लिअर झाला असेल. येणाऱ्या काळात त्याच्यावर क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो, कारण की NCERT मध्ये दिलेला आहे. दुसरा प्रश्न बघा, सिम्पॅथॅटिक नर्व सिस्टीमचे कार्य कोणते? आता सिम्पॅथॅटिक नर्व सिस्टम काय आहे रे? हृदयाचं कंट्रोल करणाऱ्या काही घटक आहेत की हृदयावर नियंत्रण कसं चालतं, काय चालतं त्याच्या संबंधित आहे. जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हृदयाचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं, तर पहिल्यांदा बघा हृदयाचं नियंत्रण करणारे घटक कसे असणार आणि काय असणार आहे. तर हृदयाचं नियंत्रण ब्रेन मार्फत केलं जातं. ब्रेन मध्ये 3 भाग असतात मित्रांनो. एक असणारे अग्र मस्तिष्क, ज्याला आपण म्हणतो काय रे, फोर ब्रेन. दुसरा असणार आहे मिड ब्रेन आणि तिसरा असणार आहे हिंड ब्रेन. समजलं? तिसरं कोणतं असणार आहे? हिंड ब्रेन असणार आहे. आता बघा या हिंड ब्रेनचे 3 पार्ट पडत असतात रे. एक असणार आहे कोणतं माहिती आहे का? सेरेबेलम म्हणत असतो आपण, सेरेबेलम म्हणून ओळखलं जातं. एक असतो बघा, 3 भाग पडत असतात. एक असतं सेरेबेलम, ज्याला छोटा मेंदू म्हणत असतो. दुसरा असणार आहे पोन्स ओरोली आणि तिसरा भाग आहे त्याला आपण म्हणत असतो मेडुला ऑब्लोगंटा. तर हा मेडुला ऑब्लोगंटा नावाचा हा तिसरा भाग आहे. कोणाचं? हिंड ब्रेन, पश्च मस्तिष्काचं. आणि जर बघितला मित्रा, या मेडुला ऑब्लोगंटाच काय करत असतो माहिती आहे का? हृदयाची यानी काय कार्डियक सायकल नियंत्रित करत असतो. हा जो मेडुला ऑब्लोगंटा आहे हाच काय करत असतो? आपली हृदयाची कार्डियक सायकल नियंत्रित करत असतो. हे लक्षात राहू द्या. कसं नियंत्रित करतो? तर मेडुला ऑब्लोगंटा हा स्वायत्त चेतासंस्था जी आहे, सेवायत्त चेतासंस्था, ज्याला आपण ऑटोनॉमस नर्व सिस्टम म्हणत असतो, ANS, याद्वारे हृदयावर नियंत्रण ठेवत असतो. कसं ठेवतो? स्वायत्त चेतासंस्थेचे 2 भाग पडत असतात मित्रांनो. एक असतं सिम्पॅथॅटिक काय आहे? नर्व सिस्टम. आणि दुसरं असतं त्याला आपण म्हणत असतो पॅरासिम्पॅथॅटिक. अशा प्रकारे 2 ऑटोनॉमस सिस्टमचे भाग पडत असतात. आता सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक हे 2 भाग पडले. या ठिकाणी जर बघितलं, सिम्पॅथॅटिक हा कधी ऍक्टिव्ह होतो माहित आहे का? जेव्हा आणीबाणीचा काळ असतो अशा वेळेस हा ऍक्टिव्ह होतो मित्रांनो. आणीबाणीच्या काळामध्ये किंवा तातडीच्या परिस्थितीत हे ऍक्टिव्ह होतं. आता जेव्हा आणीबाणीचा काळ किंवा तातडीच्या परिस्थितीत हे ऍक्टिव्ह होत असेल सिम्पॅथॅटिक, तर यामध्ये काय घडतं रे? आणीबाणीचा तुझ्या मागं वाघ लागलेला आहे. तर आणीबाणीचा काळ आहे, वाघ लागलं म्हणजे पळणार आहेस भाऊ. मग आणीबाणीच्या काळामध्ये काय होणार आहे? आणीबाणीच्या काळामध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी आढळेल? काय काय घडून येणार आहे? हृदयाचे ठोके वाढणे आणीबाणीच्या काळात होणार आहे. हृदयाचे ठोके वाढणे मित्रांनो. पळणार की नाही वाघाला बघून? की वाघाला बघून म्हणणार शेवटचा अटेम्प्ट आहे राहू दे? नाही, तर पळावं लागणार राजा. तर हृदयाचे ठोके वाढवताना हे हृदयाचे ठोके वाढणार. यानंतर जर बघितलं तर पुढं काय रे? निलयाचे अंकुंचन वाढणार, कारण रक्ताचा फ्लो वाढणं गरजेचं आहे. वेंट्रिकल म्हणतो आपण याला. निलयाचं अंकुंचन वाढणार. तिसरं म्हणजे ओरली हृदयाची जी पंप करण्याची क्षमता आहे रक्ताला, ते काय वाढते. कोणामध्ये माहिती आहे का? सिम्पॅथॅटिक सिच्युएशन मध्ये. आणि हे कंट्रोल कधी घेता हातामध्ये? जेव्हा आणीबाणीचा काळ लागू होतो. पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये काय रे? हे कधी ऍक्टिव्ह होतं? साधारण स्थिती साधारण ठेवण्यासाठी. हे काय आहे? साधारण स्थितीमध्ये काम करत असतं. साधारण स्थिती, नॉर्मल कंडिशन, साधारण स्थिती काय आहे? यामध्ये काम करत असतं नॉर्मली. आता तू पळत सुटलास, तुझ्या मागं वाघ लागलेला होता, कंट्रोल कोणाकडे? सिम्पॅथॅटिक कडे. पण आता तू निवांत झालास, घरी येऊन बसलास, वाचलो बाबा, तर अशा वेळेस तुझं कंट्रोल कोणाकडे? पॅरासिम्पॅथॅटिक ही सिस्टीम काय करते? हातामध्ये कंट्रोल घेते. आणि त्याच्यानंतर मला सांगा काय करणार आहे रे? हृदयाचे ठोके कमी करतं. हृदयाचे ठोके कमी करणे हे त्याचं काम आहे मित्रा. यानंतर मला सांगा
पुढे जर बघितलं तर निलयाचे अंकुंचन कमी करणे, निलयाचे अंकुंचन काय आहे, कमी करणे. इथं निलयाचे अंकुंचन जास्त म्हणजे काय रे, रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते, रक्त पंप करण्याची क्षमता जर बघितलं काय कमी होतं, कमी, ही गोष्ट लक्षात राहू द्या. एकदम टॉपिक क्लिअरच करून घ्या. अशा प्रकारे हृदयाचं कंट्रोल ठेवलं जातं मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. तर आता इथं प्रश्न काय होतं बघा, प्रश्न सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीमचे कार्य कोणते, हृदयाचे ठोके वाढवणे, बरोबर आहे. निलयाची अंकुंचन क्षमता कमी करणे नाहीये, तर अंकुंचन क्षमता काय वाढवणे हे पॉइंट असणं गरजेचं होतं. कळू राहिलं का, अंकुंचन क्षमता काय आहे वाढवणे. रक्त पंप करण्याचा दर आहे, बरं, दर वाढवणे हे पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पहिलं आणि तिसरं हे दोन बरोबर आहेत, पहिलं आणि तिसरं दोन. तर पहिलं आणि तिसरं कुठं उत्तर असेल तर मला सांगा क, म्हणून उत्तर काय तिसरं असणार आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रा, माहित आहे का, या व्यतिरिक्त जर बघितलं हृदयाचं नियंत्रण कोण करतं, आणखी जर हृदयाचं नियंत्रण कोण करतं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की कोण करणार आहे. तर या ठिकाणी जर बघितलं सगळ्यात पहिलं पॉइंट, एकच मिनिट, हा, तर कोण करत असतो, तर ह्याच्या व्यतिरिक्त आपलं जो ॲड्रिनल ग्लँड आहे ना, आपली जी ॲड्रिनल ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड, या ॲड्रिनल ग्लँड मधून दोन संप्रेरक तयार होत असतात. एक संप्रेरक असतो त्याला आपण म्हणत असतो ॲड्रिनलाइन, 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 आणि दुसरं त्याला आपण म्हणत असतो नॉर ॲड्रिनलाइन. हे दोघं पण आणीबाणीच्या काळामध्ये तयार होतात. आणीबाणीचा काळ म्हणजे एकतर तुला समोरच्याला मारायचं किंवा पळून जायचंय. जसं वाघाचं उदाहरण दिलो, वाघ दिसलं समोर तर तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे, एकतर वाघाला मार नाहीतर पळून जा, तरच जिवंत राहणार आहेस. तर या काळामध्ये याला आणीबाणीचा काळ म्हणतो. या काळामध्ये कष्ट जास्त करावं लागतं, म्हणून मला सांगा एनर्जी जास्त येण्यासाठी रक्ताचा फ्लो वाढवावा लागतं, म्हणून हृदय आपले ठोके वाढवतो. तर हृदयाला कसं कळणार समोर वाघ आलाय आणि आणीबाणीचा काळ चालू झालाय, तर हृदयाला कसं कळणार, तर हृदयाला कोण जाऊन सांगतं, ॲड्रिनलाइन आणि नॉर ॲड्रिनलाइन हे दोन संप्रेरक हृदयाला जाऊन सांगतात आणीबाणीचा काळ चालू झालेला आहे, आता हृदयाचे ठोके काय कर वाढव. तर अशा प्रकारे हे दोघं काय करत असतात माहित आहे का, हृदयाचे ठोके वाढवतात, हृदयाचे ठोके वाढवतात आणीबाणीच्या काळामध्ये. हे कधी तयार होतात रे, हे तेव्हा तयार होतात जेव्हा आणीबाणीचा काळ लागतो किंवा सतर्कता वाढतं. हे तयार झाले म्हणजे काय, सतर्कता वाढतं, डोळ्याच्या बाहुल्या उंचावतात, माणूस अलर्ट होऊन जातो. आणि हे अलर्ट कधी व्हावं लागतं, आणीबाणीच्या काळामध्ये. हे अशा प्रकारे हृदयावर नियंत्रण असतो कोणाकोणाद्वारे, या सगळ्या गोष्टीद्वारे. तर या प्रश्नाचं उत्तर कळालं. तिसरं जर बघितलं, तिसरा प्रश्न काय आहे, तिसरा प्रश्न आहे लिंफ. लसिका संस्थाचे दोन मुख्य अवयव कोणते, अस्थिमज्जा, बोन मॅरो, प्लिवा, स्प्लीन, लसिका उती आणि थॅमस. तर मित्रांनो माहित आहे का, 1 आणि 4 हे प्राथमिक किंवा मुख्य अवयव म्हणून ओळखले जातात. या चौघांना म्हणजे पहिलं आणि चौथं याला मुख्य अवयव किंवा यांना प्राथमिक अवयव म्हणून ओळखत असतो. उरलेले जे आहेत कोण कोण आहेत, 2 आणि 3 यांना आपण दुय्यम अवयव म्हणत असतो. कोण कोण, प्लिवा ज्याला स्प्लीन म्हणत असतो आणि दुसरं लसिका उती ज्याला लिम्फ टिश्यू म्हणतो. मग उत्तर 1 आणि 4 कुठं आहे, तर चौथं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथं. आता समजून घ्या की लिम्फ काय असणार आहे. लसिका म्हणजे काय म्हणतो आपण राजा मित्रा, माहिती आहे का, त्याला लिम्फ म्हणून ओळखत असतो. ते काय असणार आहे. आता इथं बघा लिम्फ काय आहे, लिम्फ, लिम्फ, लिम्फ हा एक प्रकारचा द्रव आहे मित्रांनो, एक प्रकारचा द्रव. कसं तयार होतो सर, जेव्हा मित्रा माहित आहे का, रक्तवाहिन्यामधून रक्ताचं वहन होतं, रक्तवाहिन्यामधून रक्ताचं वहन होतं. तर या रक्तवाहिन्यामधून काही प्रमाणामध्ये मला सांगा द्रव खाली पडत असतो मित्रांनो, गाळलं जातं. रक्तवाहिन्यामधून मला सांगा रक्त काही प्रमाणात गाळलं जातं, म्हणजे खाली पडतं, लीक होतं म्हणतो. आता जो रक्त उतीला किंवा पेशीला देत असताना खाली पडलेला आहे, तो रक्त रिटर्न रक्तवाहिन्यामध्ये जाऊ शकत नाही का, कारण की रक्तवाहिन्याचा दाब जास्त असतो मित्रांनो, ब्लड वेसल्स. मग अशा प्रकारे रक्तवाहिन्यामधून लीक झालेल्या द्रवालाच आपण लिम्फ म्हणत असतो, त्यालाच आपण लसिका द्रव म्हणून ओळखत असतो, लसिका द्रव म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. काही पॉइंट्स आहेत लसिका द्रवाच्या बाबतीत, काही पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिलं पॉइंट आहे की लसिका द्रव हे रंगहीन असतं, रंगहीन म्हणजे पाण्यासारखा असतो मित्रांनो, रंगहीन असणार आहे. कोरेल का. या व्यतिरिक्त काय आहे, तर या लसिका द्रवामध्ये जर बघितलं आरबीसी कॉमा, जर बघितलं हिमोग्लोबिन आणि कॉमा प्लेटलेट्स जर बघितलं हे नसतात मित्रांनो. हे काय आहे, नसतात. लसिका द्रव खाली गळालेल्यामध्ये आरबीसी, त्यानंतर हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स अशा प्रकारचे कंटेंट काय आहे, नसतात. तसेच बघा या ठिकाणी तिसरं, काही प्रथिने सुद्धा नसतात, काही
प्रथिने सुद्धा काय आहे नसतात. म्हणजे सर्व प्रथिने नसतात असं नाहीये, काही प्रथिने काय नसतात, काही प्रथिने आपल्याला आढळताना दिसतात त्यांच्यामध्ये. तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे कमी प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ह्याच्यात काय आहे सर, जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की या लिंफ द्रवामध्ये आपल्याला WBC असते, त्यात या WBC मध्ये लिम्फोसाइट नावाची जी WBC आहे ती जास्त असते. आणि लिम्फोसाइट काय तयार करते रे, हे लिम्फोसाइट मित्रांनो प्रतिद्रव्य यानी काय रे, अँटीबॉडी औषध तयार करतं. म्हणून लिंफ या द्रवामध्ये अँटीबॉडीचं प्रमाण जास्त आहे, कारण की लिम्फोसाइटचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी जास्त आढळताना दिसतं. समजलीत पर्यंत. तर हे द्रवाच्या बाबतीत आहे, एवढं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय आणखी बघा, हा द्रव जो आहे ना, हा द्रव एकाच दिशेने वहन होतं, हा एकाच दिशेने वहन होतो. कोणती दिशा आहे, तर हा शरीराकडून मित्रांनो माहित आहे का, हृदयाकडे हे एकच डायरेक्शनने काय आहे वहन होत असतो. म्हणजे शरीराकडून कोणाकडे जात असेल तर हा काय आहे एकाच डायरेक्शनने शरीराकडून हृदयाकडे जातो. का, कारण की लीक झालेला द्रव आहे, रक्तवाहिन्यामध्ये पण जात नाही. मग पहिल्यांदा हृदयाकडे आणलं जातं, हृदयात टाकलं जातं, नंतर तो रक्तवाहिन्यामध्ये जातो. तर अशा प्रकारे हिची डायरेक्शन फ्लोची काय असणार आहे, शरीराकडून हृदयाकडे असते. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर आणखी काय पॉइंट आहे, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे सगळं या लिंफ आहे. आता बघा या लिंफ द्रवाला वहन करणारी जी संस्था आहे त्यालाच आपण लसिका संस्था म्हणतो. लसिका संस्था म्हणून ओळखलं जातं. तर लिंफ सिस्टम म्हणतो आपण त्याला. गळालेला हा लिंफ नावाच्या द्रवाला वहन करणारी संस्थेला आपण लसिका संस्था म्हणतो. दुसरी गोष्ट बघा, या संस्थेद्वारे लहान आतडे जे असतात ना, या लहान आतड्याच्या आतमध्ये मेदाचे शोषण केले जातात. सर का केले जातात मेदाचे शोषण, कारण मेद पाण्यात विरघळत नाही. आणि या कारणामुळे जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तर रक्तवाहिन्यामध्ये डायरेक्ट मेद जात नाही. म्हणून लहान आतड्यामध्ये मेदाच्या अब्सॉर्प्शनासाठी जी आपल्याला दिलेली आहे संस्था त्याला लसिका संस्था म्हणतो. पहिले या लसिका संस्थेमध्ये मेद पाठवलं जातं, नंतर पुढे सर्क्युलेट केलं जातं. तर अशा प्रकारे हे लिंफ आहे. आणि या संस्थेमध्ये दोन प्रकारचे अवयव आपल्याला आढळताना दिसतात, एक प्राथमिक आणि द्वितीय. प्राथमिक अवयवामध्ये अस्थिमज्जा यानी बोन मॅरो असतो. बोन मॅरो कुठं असतं रे, तुम्ही नॉनव्हेज खाणाऱ्याला माहित असेल, हाडाच्या आतमध्ये असणाऱ्या नरम भागाला बोन मॅरो म्हणतात. या बोन मॅरो मध्येच मला सांगा पेशींची निर्मिती होते. आपल्या ज्या RBC WBC प्लेटलेट्स असतात ना, या बोन मॅरोच्या आतमध्येच तयार होतात मित्रांनो. प्लीवा काय करत असतो बघा, दुय्यम अवयवामध्ये येतो. प्लीवाच्या बाबतीत जर बघितलं तर प्लीवा हा मला सांगा पेशीचं कब्रस्तान आहे. पेशीचं कब्रस्तान म्हणून ओळखलं जातं. का, कारण सर्व पेशी या प्लीवामध्ये जाऊन डिस्ट्रॉय होतात. लिंफ टिश्यू काय करत असतात, ते मेदाचं अब्सॉर्प्शन करत असतात, मेदाचं वहन करत असतात, लिंफ नावाच्या द्रवाचं वहन करतात. थॅमस काय करत असते, थॅमस जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तर ही ग्रंथी आहे, ही काय ग्लँड आहे. आणि ही काय करत असते, टी लिम्फोसाइटचा विकास करते. टी लिम्फोसाइट हा लिम्फोसाइटचा प्रकार आहे, त्याचं वाढ आणि विकास करणारी ग्रंथी आहे. मग अशा प्रकारे प्राथमिक अवयवामध्ये येतं अस्थिमज्जा आणि थॅमस. प्लीवा आणि लसिका हे दुय्यम अवयव म्हणून ओळखले जातात कोणाचे, या सिस्टीमचे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पार्ट क्लिअर झाला असेल काय असणार आहे. क्लिअर करत जा. एवढं जरी केलं तर मार्क येऊन जातील मित्रांनो 10-12 पर्यंत. फक्त काय आहे 18चे 18 टेस्ट व्यवस्थित बघा. यानंतर बघा अनालिडा संघातील अनालिडा संघातील प्राण्यांचा रक्ताचा रंग हिरवा असतो. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे हिरवा रंग प्राप्त झालेला असतो. जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आपल्याला रक्ताचा रंग सारखा आढळत नसून काय मित्रांनो माहित आहे का, वेगवेगळं आढळतं. जसं उदाहरणामध्ये तुम्हाला माहित असेल या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर काय असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे. तर या ठिकाणी बघा, आता जर तुम्ही लाल रंगाचा जर विचार केलात तर पूर्णच पेज घेऊत आपण. बघा आता जर तुम्ही लाल रंगाचा जर विचार केलात तर लाल रंग हे हिमोग्लोबिन मध्ये असणारा लोखंड आणि ऑक्सिजनच्या एकत्रीकरणातून येतं. आणि कोणामध्ये आढळतं रे, जेवढे काही पृष्ठवंशीय प्राणी आहेत, जेवढे काही मित्रांनो माहित आहे का कॉर्डेट्स ॲनिमल आहेत, या सर्व कॉर्डेट्स ॲनिमल मध्ये आपल्याला लाल रंगाचा रक्त आढळताना दिसतो. तो लाल रंगाचा रक्त प्राप्त होण्यासाठी लोखंड कारणीभूत असतं. जेव्हा लोखंड पाण्यासोबत काय करत असतो,
ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतो तेव्हा लाल रंग प्राप्त होतो. आता दुसरं हिरवा रंग कोणत्या कारणामुळे आहे, हा पहिलं झालं. हिरवा रंग जर बघितलं तर कोणत्या कारणामुळे होतो ते समजणं गरजेचं आहे. आता हिरव्या रंगासाठी जर काय कारणीभूत असेल मित्रांनो, तर क्लोरोक्युरिओन नावाचा काय आहे एक घटक आहे. क्लोरोक्युरिओन नावाचा एक घटक आहे. तो जेव्हा ऑक्सिजन मध्ये अभिक्रिया करतं तेव्हा हिरवा रंग प्राप्त होतो. आणि हे कोणामध्ये आढळतं, ॲनालिडामध्ये. जसं लीच नावाचा प्राणी आहे ह्याच्यामध्ये हे रंग आढळताना दिसतो. आणि हाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ॲनालिडा संघातील प्राण्यांचा हिरवा रंग आहे, तर हा चौथं उत्तर असेल. क्लोरोक्युरिओन नावाचा घटक असणार आहे. यानंतर बघा, व्यानाबिन प्लस ऑक्सिजन त्याच्यामध्ये जर मिसळला ना मित्रांनो, व्यानाबिन मध्ये ऑक्सिजन जर मिसळला तर काय तयार होतं, तर रक्ताला पिवळा रंग प्राप्त होतो रे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर प्रश्न विचारलं प्राण्याला पिवळा रंग कोणामुळे प्राप्त होत असेल, तर व्यानाबिन नावाच्या घटकामुळे तो ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केलं त्या प्राण्यांमध्ये पिवळा रंग आढळताना दिसतं. कोणत्या संघातील प्राण्यांमध्ये असं आढळताना दिसतो, आपल्याला कोणत्या संघातील प्राण्यांमध्ये असं आढळताना दिसतो, तर या प्रश्नाचं उत्तर बघा या ठिकाणी सी कुंकुंबर, समुद्र काकडी म्हणतो आपण याला, यांचा जो रक्ताचा रंग आहे पिवळा आढळतो. का, कारण की यांच्या रक्ताच्या आतमध्ये ऑक्सिजनची अभिक्रिया व्यानाबिन सोबत होते. जर कॉपर सोबत झालं तर कोणता रंग, जेव्हा ऑक्सिजन हा कॉपर सोबत मिक्स होईल तेव्हा मित्रांनो माहित आहे का, जो रंग प्राप्त होतो त्याला निळा रंग म्हणत असतो. म्हणजे रक्ताचा रंग काय आहे, निळा रंग. आणि हे कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतं, अशा प्रकारचे प्रश्न पण तुम्हाला विचारू शकतात. जे आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का गटातील प्राणी आहेत ना, त्यांच्यामध्ये आपल्याला हे आढळताना दिसतात. आर्थ्रोपोडा यानंतर मोलुस्का या दोन गटातील प्राण्यांमध्ये, जसं उदाहरणामध्ये ऑक्टोपस वगैरे आहे, ह्यांच्यामध्ये रक्ताचा रंग हा निळा असतो. निळा असण्याचं कारण ऑक्सिजन सोबत हा कॉपर मिसळलं जातं मित्रांनो. यानंतर काही प्राण्यांमध्ये जांभळा रंग पण प्राप्त होतो. काही प्राण्यांचा रक्ताचा रंग हा जांभळा रंग असतो. जांभळा रंग असण्यासाठी ऑक्सिजन सोबत जो घटक सहभागी होत असतो त्याला काय म्हणत असतो, हेमेरिथ्रिन म्हणून ओळखलं जातं. हेमेरिथ्रिन म्हणतो आपण. तर हे हेमेरिथ्रिन जो आहे, अशा प्रकारे हा घटक ऑक्सिजन सोबत जेव्हा मिसळतो त्यावेळी जर बघितलं जांभळा रंग प्राप्त होतो. कोणाला, प्राण्यांच्या रक्ताला. आणि हे कोणामध्ये आढळतं, जे काही ॲस्कोहेल्मिंथिस मध्ये आढळणारे प्राणी आहेत ज्याला पिनवर्म, हुकवर्म म्हणत असतो, त्याच्यामध्ये आढळताना दिसतो. ह्याच्या पहिले आयोगाने या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या रंग, जांभळा रंग. येणाऱ्या काळात तुम्हाला पिवळा रंग म्हणल्यावर व्यानाबिनमुळं, निळा रंग म्हणल्यावर कॉपरमुळं, क्लोरोक्युरिनमुळं कोणतं, हिरवा रंग, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि लोखंडामुळं तर तुम्हाला माहित आहे कोणता रंग, लाल रंग प्राप्त होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल रे, चौथं उत्तर येणार आहे मित्रांनो. अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल काय आणि कसं असणार आहे. आता बघा, बी पॉझिटिव्ह रक्तगट असणारा व्यक्ती कोणाकडून रक्त घेऊ शकतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, माहित आहे का, बी पॉझिटिव्ह रक्तगट असणारा कोणाकडून घेऊ शकतो ही गोष्ट समजून घ्या. आता कसं करायचं, रक्तगट काय असणार आहे, कसं असणार आहे, एक पॉईंट सांगून देतो म्हणजे टॉपिक क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो माहित आहे का, रक्तगट जो आहे, रक्तगट कसं तयार केलं जातं, तर रक्तामध्ये, ब्लडमध्ये, फास्ट सांगतो बघा, रक्तामध्ये, ब्लडमध्ये दोन घटक असतात. एक असतो काय माहित आहे का, अँटीजन नावाचा घटक असतं, ज्याला प्रतिजन हा शब्द वापरतो. आणि यानंतर दुसरा असणार आहे त्याला अँटीबॉडी म्हणत असतो आपण. अँटीबॉडी, ज्याला आपण प्रतिद्रव्य हा शब्द वापरतो. हे रक्ताच्या आतमध्ये दोन घटक असतात. आता अँटीजन दोन प्रकारची सुरुवातीला सापडले होते, कॅपिटल ए आणि कॅपिटल बी. आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून दोन प्रकारचे अँटीबॉडीज दिसल्या होत्या, स्मॉल ए आणि स्मॉल बी. लक्षात घ्या. अँटीजन काय असतात रे, असे घटक जे आपल्या शरीराला धोका निर्माण करू शकतात त्यांना अँटीजन म्हणतो. पण हे शरीरात तयार झालेले असतात. आणि या अँटीजनला थांबवण्यासाठी जे औषध तयार केले जातात शरीराकडून त्याला म्हणतात अँटीबॉडीज, ज्याला प्रतिद्रव्य म्हणतो. हे सुरुवातीच्या काळामध्ये लँडस्टीनर नावाच्या शास्त्रज्ञाला हे सापडलं. मग बघा, लँडस्टीनर नावाच्या शास्त्रज्ञाने या अँटीजनच्या आधारे रक्ताचे 4 गट तयार केले. रक्तगटाचे 4 गट तयार केले. रक्तगट 4 तयार केले. रक्तगट या ठिकाणी प्रतिजन कोणते त्या रक्तगटामध्ये आणि प्रतिद्रव्य कोणते, अशा प्रकारे. तर हे 4 गट तयार केले. आता 4 गट कोणकोणते तयार केले ते बघा. 4 गट कोणते, सगळ्यात पहिलं जर ए रक्तगट, दुसरं बी रक्तगट, तिसरं ए बी रक्तगट आणि चौथं ओ रक्तगट. काय सांगितलं, ज्या व्यक्तीच्या शरीरात अँटीजन ए आहे त्याला ए रक्तगट, ज्याच्यात बी आहे त्याला बी रक्तगट, ज्याच्यामध्ये ए आणि बी दोन्ही प्रकारचे प्रतिजन आहेत त्याला ए बी रक्तगट, आणि ज्याच्यामध्ये दोन्ही नाहीये त्याला ओ रक्तगट, अशा प्रकारे सांगण्यात आलं. आता बघा, हे जे प्रतिजन आहेत ह्याला प्रतिक्रिया म्हणून त्याच्या शरीरात प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार होत असतात. असं समजून घ्या हे दोघंही मोठे भाऊ आहेत आणि हे दोघंही लहान भाऊ आहेत.
आता समजा दोघं मोठे भाऊ दोघं लहान भाऊ, एक गोष्ट सांगा मला, मोठा भाऊ आणि लहान भाऊ दोघंही मिळून कधीच कोणत्या पार्टीला जात नाही का? कारण एकमेकाचे काही जे सिक्रेट असतात ते बाहेर लीक होऊ शकतात, म्हणून जिथं मोठा भाऊ जाईल तिथं लहान भाऊ जाणार नाही. पण एवढं मान्य आहे की एखाद्या मोठ्या भावाला दुसऱ्याचं लहान भाऊ चालतं. मग आता इथं मला सांगा, यामध्ये जर पार्टीला इथं प्रतिजन ए आहे मोठा भाऊ, तर ह्याचंच लहान भाऊ येणार आहे का? नाही, दुसऱ्याचा लहान भाऊ ह्याच्यासोबत फिरेल, म्हणजे स्मॉल बी. समजलं? स्वतःचा भाऊ येईल का? नाही. मग आता ह्या मोठा भाऊ आहे कॅपिटल बी, मग ह्याच्यासोबत मला सांगा ह्याचं स्मॉल भाऊ लहान भाऊ नाही येता, दुसऱ्याचा लहान भाऊ येईल. ज्या पार्टीला दोघंही मोठे भाऊ तिथं पॉसिबलच नाही कोणी येणं, आणि ज्या पार्टीला दोघंही मोठे भाऊ नाही आहेत तिथं मला सांगा दोघंही लहान भाऊ उड्या मारत जातात. तर अशा प्रकारे बघा, ए जर प्रतिजन असेल तर त्याच्यासोबत बी प्रतिद्रव्य असतं, ए बी जर अँटीजन असेल तर त्याच्यासोबत ए हा अँटीबॉडी असतं, ए बी जर मला सांगा हे अँटीजन असेल तर त्या प्रतिजन असेल आणि अँटीजन, तिथं कोणतंच अँटीबॉडीज नसतं. आणि जिथं मला सांगा कोणतंही प्रतिजन नाहीये तिथं सर्व अँटीबॉडीज आपल्याला आढळताना दिसतात मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत? यानंतर 1940च्या दरम्यान शास्त्रज्ञाला आणखी एक प्रतिजन आढळलं, आणखी एक प्रतिजन. तो रिसेस नावाच्या माकडामध्ये आढळलं, म्हणून त्याला RH म्हणत असतो, RH म्हणतो. ते डी या अल्फाबेटने दाखवतात नंतरच्या काळात. म्हणजे आता 3 प्रतिजन झाले, पहिले 2. नंतर त्यांनी सांगितलं डी जर प्रेझेंट असेल तर त्याला पॉझिटिव्ह रक्तगट म्हणायचं, आणि डी जर अब्सेंट असेल तर त्याला निगेटिव्ह रक्तगट म्हणायचं. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इथून सुरुवात झाली मित्रांनो. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इथून सुरुवात झाली. मग अशा प्रकारे आता 4च्या ठिकाणी 8 गट पडले, 4च्या ठिकाणी 8 गट पडले मित्रांनो. कसे पडले? तर आता बघा, रक्तगट, त्यानंतर या ठिकाणी प्रतिजन, आणि या ठिकाणी प्रतिद्रव्य यानी अँटीबॉडीज. याला अँटीजन म्हणतो मित्रा, अँटीजन, आणि हे अँटीबॉडीज. आता एकूण आता रक्तगट पडले 8. कसे पडले? पहिलं, जर डी प्रेझेंट असेल तर ए पॉझिटिव्ह नाव दिलं, डी अब्सेंट असेल तर ए निगेटिव्ह नाव दिलं. दुसरं, बी पॉझिटिव्ह म्हणजेच काय रे? या ठिकाणी डी प्रेझेंट असेल तर बी पॉझिटिव्ह याच्यामध्ये. यानंतर बी निगेटिव्ह. 5वं घेतलं ए बी पॉझिटिव्ह, आणि 6वं घेतलं ए बी निगेटिव्ह मित्रा. 7वं घेतलं ओ पॉझिटिव्ह, आणि 8वं घेतलं ओ निगेटिव्ह. अशा प्रकारे 8 गट. आता सांगितलं काय बघा कसं प्रेझेंट आहे. एचं ए तर असणार आहे, आणि पॉझिटिव्हचं डी आहे. ए रक्तगटामध्ये ए प्रतिजन पॉझिटिव्ह म्हणल्यावर डी प्रेझेंट आहे. आता बघा, ए कोणाला सोबत घेऊन फिरतोय? बीला. पण डी जरी हा प्रतिजन नवीन सापडला असेल तो कोणालाही सोबत घेऊन फिरत नाही, तो एकटाच असतो, म्हणून फक्त तिथं बी आहे. ए निगेटिव्हला जर बघितलं तर ए तर असणार आहे, पण निगेटिव्ह म्हणजे याचा अर्थ डी नाहीये. मग हा ए सोबत कोणाला घेऊन फिरेल? स्मॉल बीला. आता बी पॉझिटिव्ह आहे, बीचं बी तर येणार, पॉझिटिव्हचं डी येणार, कारण पॉझिटिव्ह म्हणजे डी प्रेझेंट. आता डी सोबत तर कोणी नाहीये, पण बी सोबत कोण फिरतंय? दुसऱ्याचा लहान भाऊ ए फिरते, स्वतःचं फिरत नाही. आता बी निगेटिव्ह म्हणल्यावर काय? बीचं बी निगेटिव्ह म्हणल्यावर डी नाहीये, मग बी कोणाला घेऊन फिरू राहिलं? दुसऱ्याच्या लहान भावाला एला. आता ज्या पार्टीला ए म्हणजे ए बी आहे तर बी पण आहे, ए आणि बी पण आहे, पॉझिटिव्ह म्हणल्यावर डी पण आहे. ज्या पार्टीला दोघंही मोठे भाऊ तसेच त्यांचा मित्र डी पण आहे त्या पार्टीला कोणतंही अँटीबॉडी नसतात मित्रांनो, अँटीबॉडी नसते. यानंतर ए बी निगेटिव्ह मध्ये ए कॉमा बी, निगेटिव्ह म्हणजे डी नाहीये, मग इथं पण कोणी प्रेझेंट नसतं. ओ पॉझिटिव्ह मध्ये मला सांगा फक्त डी आहे, कारण ओ म्हणल्यावर ए आणि बी नाहीये. आता ज्या पार्टीला दोघंही मोठे भाऊ नाहीये त्या पार्टीला दोघंही लहान भाऊ यांनी अँटीबॉडीज दोन्ही असतात. ओ निगेटिव्ह मध्ये कोणीच नसतं, आणि ज्या पार्टीला कोणीच मोठे नाही आहेत तर मला सांगा हे सर्व लहान भाऊ तिथं उड्या मारत असतात. अशा प्रकारे 8 गट तयार केले. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं कोणामध्ये अँटीबॉडी प्रेझेंट आहे, कोणामध्ये अँटीबॉडी प्रेझेंट नाही आहे, तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. आता रक्त कसं दिलं जातं, कसं घेतलं जातं ते मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी काय सांगतो, एक लक्ष द्या. या ठिकाणी आता इथं तुम्हाला काय विचारले रे? बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह मध्ये प्रतिजन कोणकोणते आहेत? प्रतिजन कोणते आहेत? बी कॉमा डी हे 2 प्रतिजन आहेत, बी कॉमा डी, आणि त्याच्याच आधारे रक्त दिलं जातं किंवा घेतलं जातं. आता पहिलं पॉइंट कोणाकडून घेऊ शकतो, कोणाकडून घेऊ शकतो ही गोष्ट लक्षात राहू द्या. घेत असताना काय 8 आहे बघा, घेत असताना 8 आहे. त्याच्याकडून 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 ज्याच्याकडे बी व डी च्या व्यतिरिक्त दुसरा नसेल, बी व डी च्या व्यतिरिक्त दुसरा नसेल त्यांच्याकडून. आता एकूण मला सांगा 3 प्रतिजन आहेत, ए बी आणि डी. तर कोणाकडून घेऊ शकतो? बी पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे बी आणि डी च्या व्यतिरिक्त दुसरा कोणता नसेल. म्हणजे काय नसायला पाहिजे? ए. मग ज्याच्याकडे ए आहे त्याच्याकडून हा घेणार नाही,
बाकीच्या सगळ्यांकडून घेणार. मग कोणाकोणाकडे ए नाहीये, बी पॉझिटिव्ह कडे ए नाहीये, बी निगेटिव्ह कडे ए नाहीये, ओ पॉझिटिव्ह कडे नाहीये, ओ निगेटिव्ह कडे ए नाहीये, तर ह्यांच्याकडून घेईल तो. आता कोणाला देऊ शकतो रे, कोणाला देऊ शकतो, त्याची अट काय आहे बघा. देत असताना काय अट होऊ शकते, कोणाला देऊ शकतो. आता कोणाला देऊ शकतो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बघा आता काय असणार आहे, कसं असणार आहे. ज्याच्याकडे कंपल्सरी पाहिजे बर, कंपल्सरी काय बी आणि डी असेल त्यांनाच फक्त देईल. मग कोणाकोणाकडे बी आणि डी कंपल्सरी, बी पॉझिटिव्ह कडे आहे बी आणि डी, आणि ए बी पॉझिटिव्ह कडे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कोणाकडेही नाहीये. मग आता इथं काय विचारलंय आपल्याला, ए बी पॉझिटिव्ह रक्त कोणाकडून घेऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर येईल दुसरं, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. तर एकदाच टॉपिक क्लिअर करून घेत जा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे 8 गट आणि कसं घेतलं जातं हे सांगतो. आता बघा, आई आणि वडील मध्ये खालीलपैकी कोणते रक्तगट असल्यास पहिला बाळ जिवंत जन्माला येतो परंतु दुसऱ्या बाळामध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊन त्याचा मृत्यू होतो. मित्रांनो माहित आहे का, याला RH मिसमॅचिंग म्हणत असतो आपण. मित्रा जर बघितलं, याला RH मिसमॅचिंग म्हणून ओळखलं जातं. आता RH मिसमॅचिंग काय असतं तर व्यवस्थित समजून घ्या. जर समजा मदरचा जर रक्तगट हा RH पॉझिटिव्ह नाही, RH निगेटिव्ह, आणि फादरचा जर रक्तगट हा RH पॉझिटिव्ह, अशा प्रकारचं जर असेल आणि या दोन्हींचं लग्न झालं म्हणजे एकत्र लग्न झालं असेल तर काय होईल माहिती आहे का, तर यांच्यामधून काय होतं, जेव्हा मदर यानी आई प्रेग्नंट होते किंवा प्रेग्नन्सी येते तर त्यावेळेस काय होतं की जो मदरकडे असणार, मदर काय करत असते माहित आहे का, RH पॉझिटिव्ह विरुद्ध म्हणजे वडिलांकडून आलेला जो रक्तगट होता ना विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतात. अँटीबॉडी तयार करतात म्हणजे काय आहे मित्रांनो माहित आहे का, औषध तयार करून टाकतात. कोणाच्या विरुद्ध, RH पॉझिटिव्ह जो वडिलांकडून आलता मातेच्या गर्भामध्ये, अँटीबॉडीज तयार करतात. परंतु काय असतं माहित आहे का, हे अँटीबॉडीज कधी तयार होतात माहित आहे का, हे जे अँटीबॉडीज आहे, अँटीबॉडी हे कधी तयार होतात माहित आहे का, पहिला बाळ जन्मल्यानंतर जन्म घेतल्यानंतर हे अँटीबॉडीज तयार होतात. आता बाळ जन्मल्यानंतर अँटीबॉडीज तयार झाल्या तर त्या बाळाला काहीच धोका होत नाही, कारण बाळ जन्मल्याच्या नंतर अँटीबॉडीज तयार झाल्या. परंतु बघा, जेव्हा दुसरा बाळ गर्भामध्ये असतो किंवा सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस ऑलरेडी अँटीबॉडीज तयार झालत्या, त्या अँटीबॉडीज काय करतात, हा दुसरा जो बाळ आहे ह्याच्या आरबीसी फोडतात किंवा त्याच्या गाठा तयार करतात आणि या कारणामुळे दुसरा बाळ दगावतो. पहिला का दगावत नाही, कारण तो जन्मल्याच्या नंतर अँटीबॉडीज तयार केल्या त्या मातेच्या शरीराने, कोणाविरुद्ध, वडिलांकडून आलेल्या पॉझिटिव्ह रक्तगटाविरुद्ध. म्हणून बघा, दुसऱ्या बाळाच्या वेळेस काय तो परिणाम आपल्याला जाणवतो, याला RH मिसमॅचिंग म्हणत असतो. तर याचं उत्तर आहे दुसरं, म्हणजे काय रे, आई निगेटिव्ह आणि वडील पॉझिटिव्ह असेल तर याच्यावर सोल्युशन काय, रिसेसच्या इंजेक्शन देतात, ती गोष्ट लक्षात राहू द्या, इंजेक्शन देतात. आता बघा, हृदयातील भित्तिकेचा कोणता थर आकुंचन आणि प्रसरणाला कारणीभूत असतो. एकूण 3 थर आहेत, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम, अशा प्रकारे 3 आहेत. आता बघा काय असणार यांच्या बाबतीत सांगतो. इपिकार्डियम जर बघितलं तर हा सर्वात बाहेरचा थर आहे, सर्वात बाहेरचा थर आहे. हा इपिथेलियल थरापासून बनलेला असतो, इपिथेलियल टिश्यू पासून बनलेला असतो, ज्याला आपण अभिस्तर ऊती म्हणत असतो मित्रांनो. यानंतर बघा, सेकंड मधला आहे मायोकार्डियम हा कशापासून बनलेला आहे, हा कार्डियक मसल पासून बनलेला आहे. मधला थर आहे हा कार्डियक मसल पासून बनलेला आहे. आणि हाच मित्रांनो माहित आहे का, हाच थर हृदयाच्या अंकुंचन आणि प्रसरणाला कारणीभूत असतो, मधला थर जो कार्डियक मसल पासून बनलेला आहे. आणि एंडोकार्डियम हा सर्वात आतील थर आहे, आणि हे पण जर बघितलं इपिथेलियल थरापासून, ऊतीपासूनच बनलेला आहे. तर अशा प्रकारे हृदयाच्या भित्तिकेचे 3 थर आहेत आवरणाचे वरचे वॉलचे. सगळ्यात बाहेरचा थर इपिकार्डियम जो इपिथेलियल टिश्यू पासून बनलेला आहे, मधला थर मायोकार्डियम जो कार्डियक मसल पासून बनलेला आहे आणि हाच अंकुंचन आणि प्रसरणाला कारणीभूत असतो. एंडोकार्डियम सर्वात आतील थर आहे, तो पण इपिथेलियल टिश्यू पासून बनलाय, म्हणून याचा उत्तर येईल मित्रांनो दुसरा. कारण प्रश्न तेच विचारलंय की हृदयाचा कोण, भित्तिकेचा आणि वॉलचा कोणता थर अंकुंचन प्रसरणाला कारणीभूत आहे. यानंतर बघा, आता जोड्या लावा म्हणून प्रश्न आहे.
एका बाजूला रक्तामध्ये असणारे प्रथिने दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे कार्य दिलेले आहेत. मित्रांनो माहित आहे जर बघितलं तर हे काय आहे सर, रक्ताचं जेव्हा तुम्ही वर्गीकरण करता ब्लडचं, तर ब्लडचं वर्गीकरण करत असताना भाऊ माहित आहे का, सगळ्यात पहिलं रक्तातील द्रव्य भागाला आपण रक्तद्रव्य म्हणतो, ज्याला ब्लड प्लाझ्मा म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा पार्ट आहे ब्लड सेल. ब्लड सेल आहेत, ब्लड सेल. ब्लड सेल मध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स येतात. मित्रा कळतंय? आता बघा या रक्तद्रव्यामध्ये काय असणार आहे, 90 ते 92% पाणी असतं मित्रा. 90 ते 92% पाणी असतं. 7% प्रथिने असतात आणि 3% इनऑर्गॅनिक कंटेंट असतात, ज्याला आपण असेंद्रिय घटक म्हणतो. जे 7% प्रथिने आहेत त्या 7% प्रथिनांमध्ये सगळ्यांची निर्मिती लिव्हर करत असतं. पहिला आहे ग्लोबुलिन. ग्लोबुलिन काय करत असतं माहित आहे का, हे जीवाणूंना मारण्याचं काम करत असतं, टू किल द बॅक्टेरिया. जे अँटीबॉडीज म्हणतो ना आपण ब्लड प्लाझ्मा मध्ये असतात ते ग्लोबुलिन असतात, जीवाणूंना मारण्याचं काम करतात. यानंतर सेकंड आहे अल्बुमिन. अल्बुमिन हा काय करत असतो, परासरणीय दाब निर्माण करतं. परासरणीय दाब निर्माण करणे हे कोणाचं कार्य आहे, अल्बुमिनचं. काय महत्वाचं पॉइंट माहित आहे का, ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो परासरणीय दाब. म्हणजे अल्बुमिनचं प्रमाण सर्वात जास्त असतं. जर तुम्हाला प्रश्न विचारलं की ब्लड प्रोटीन मध्ये सर्वाधिक प्रमाणात कोण आढळतं, तर अल्बुमिन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आहे मित्रांनो कोणकोणते, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन हे दोघं आहेत. प्रोथ्रोम्बिन आणि आणखी एक आहे त्याला आपण म्हणत असतो फायब्रिनोजिन. हे 2 प्रथिने पण आढळतात, पण या दोघांचं काम आहे रक्त गोठणे, त्याला आपण म्हणत असतो ब्लड क्लोटिंग. ह्याच्या व्यतिरिक्त 5वं एक आहे त्याला हिपॅरिन म्हणतात. हिपॅरिन नावाचा प्रथिन आहे. ह्याचं काम काय आहे, रक्त पातळ करणे. रक्त पातळ करणे किंवा रक्त गोठू देऊ नये. तर अशा प्रकारे हे सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी तेच प्रश्न आहे, फायब्रिनोजिन काय करतं, रक्त गोठण्यामध्ये भाग घेतो. अचं तिसरं 2 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. ग्लोबुलिन काय करणार आहे, संरक्षण करण्याचं काम करतं. बचं पहिलं कुठं, दोन्ही ठिकाणी. याने कळू राहिलं का, तर बचं काय पहिलं आहे, बचं पहिलं आहे. यानंतर क अल्बुमिनचं दुसरं आहे. याचा अर्थ मला सांगा, उत्तर कोणतं रे, पहिलं असणार आहे. कळलं, परासरणीय दाब. तर अशा प्रकारे हे प्रथिने वगैरे लक्षात घ्या, काय असणार आहे, कसं असणार आहे, कारण क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं मी स्वतः कामा नाही. मानवी रक्तामध्ये असणाऱ्या लिकोसाइटच्या प्रमाणानुसार उतरता क्रम सांगा म्हणतात रे. लिकोसाइट म्हणजे डब्ल्यूबीसी. मित्रांनो माहित आहे का, मानवी शरीरात डब्ल्यूबीसी आहेत. डब्ल्यूबीसीचे एकूण 5 प्रकार पडतात. ते 2 गटामध्ये विभागलेले आहेत. एक असणार आहे त्याला आपण म्हणत असतो ग्रॅन्युलोसाइट आणि दुसरं त्यांना आपण म्हणत असतो अग्रॅन्युलोसाइट. तर अशा प्रकारे लिकोसाइट याने डब्ल्यूबीसीचे 2 गट पडतात, एक ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मध्ये जो पेशीद्रव आहे त्या पेशीद्रव्यामध्ये ग्रॅन्युअल्स असतात रे, कण असतं पेशीद्रव्यामध्ये. आणि या ठिकाणी अग्रॅन्युलोसाइट मध्ये ग्रॅन्युअल्स नसतात मित्रांनो, ग्रॅन्युअल्स नसतात. आता याचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. कोणकोणते, ग्रॅन्युलोसाइट मध्ये पहिला जो आहे त्याला आपण म्हणत असतो न्यूट्रोफिलस. लक्षात राहू द्या भाऊ, पहिला आहे न्यूट्रोफिलस, दुसरा आहे ऍसिडोफिलस हे आहे, आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो बेसोफिलस. तर हे एकूण 5 प्रकार आहेत. प्रमाण बघा, न्यूट्रोफिलसचं प्रमाण आहे 54 ते 62%. यानंतर ऍसिडोफिलसचं प्रमाण आहे 3%, बेसोफिलसचं प्रमाण आहे 0.5%. आणि या ठिकाणी दोघं येतात अग्रॅन्युलोसाइट मध्ये. एक जर बघितलं लिम्फोसाइट येतं, लिम्फोसाइट ज्याचं प्रमाण 25 ते 33% आहे. आणि दुसरं येतं मोनोसाइट ज्याच्यामध्ये जर बघितलं 3 ते 9% आहे. तर अशा प्रकारे डब्ल्यूबीसी आहेत. प्रत्येक पेशीचं कार्य वाटून दिलेलं आहे. जसं न्यूट्रोफिलसचं काम आहे जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरियाज. यानंतर ऍसिडोफिलसचं काम आहे अँटी ॲलर्जिकचं प्रमाण कमी करणे, ॲलर्जीचं. बेसोफिलसचं काम आहे हिपॅरिन आणि हिस्टामाइन पदार्थांचं वहन करणे. लिम्फोसाइटचं काम आहे प्रतिद्रव्य तयार करणे, अँटीबॉडीज तसेच प्रतिकारक क्षमता वाढवणे. मोनोसाइटचं काम आहे जीवाणूंना मारणे तसेच जागा वगैरे क्लीन करणे. तर आता उतरता प्रमाण विचारलंय, तर सगळ्यात पहिले येणार आहे न्यूट्रोफिलस, यानंतर येणार आहे लिम्फोसाइट 2 नंबर, 3 नंबरला येणार आहे मोनोसाइट,
4 नंबरला येणार आहे ॲसिडोफिलस आणि सर्वात कमी प्रमाणात आढळणाऱ्या बेसोफिलस। आणि हाच प्रश्न आयोगाने विचारलं होतं, सर्वात कमी प्रमाणात आढळणाऱ्या WBC कोणत्या? तर आता इथं मला सांगा, उतरता क्रम विचारलंय तर सर्वात जास्त न्यूट्रोफिलस इथं आहे। तर बघा हे या ठिकाणी येईल रे, न्यूट्रोफिलस मला सांगा 54 ते 62%, लिम्फोसाइट 25 ते 33%, मोनोसाइट 3 ते 9%, ॲसिडोफिलस 3% आणि बेसोफिलस 0.5%। तर अशा प्रकारे तिसरं उत्तर असणार आहे। यानंतर बघा, एक रोड अपघातामध्ये मार लागलेल्या एका व्यक्तीला रक्ताची तात्काळ गरज होती, परंतु त्या व्यक्तीचा रक्तगट माहीत नव्हता। त्याच्या एका डॉक्टर मित्राने रक्त देण्याचे ठरवले, तर कोणता असेल? तर मित्रांनो ओ रक्तगट असेल, कारण हा सर्व योगी दाता आहे, कोणालाही चालतं ह्याचा रक्त, म्हणून न तपासता ओ रक्तगट त्याच्या मित्राला दिलं असेल। हे कोणतं? चौथं उत्तर असणार आहे। खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कॅल्शियम प्लस रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते। साधारणतः रक्ताभिसरणामध्ये हिपॅरिन रक्त गोठू देत नाही। रक्त गोठण्यामध्ये फायब्रिनोजेनचे रूपांतर फायब्रिनमध्ये होते, कोण करतं? थ्रोम्बिनमध्ये करतो। आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटक सक्रिय असतात। अशा प्रकारचा प्रश्न आहे। ह्याच्यात एक संकल्पना क्लिअर होते, ते म्हणजे रक्त गोठण्याची। रक्त का गोठलं जातं मित्रा? रक्त का गोठलं जातं? आपल्या शरीराच्या आतमध्ये जर रक्तवाहिनी तुटली तर आतील रक्त बाहेर जाऊ शकतं, म्हणून रक्त गोठणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। रक्त गोठणं खूप गरजेचं आहे। कुठं गोठलं जातं? या ठिकाणी जिथं रक्तवाहिनी ब्रेक झाली त्या ठिकाणी रक्त गोठावं लागतं। रक्त गोठण्याची प्रक्रिया कोण सुरू करत असेल? तर प्लेटलेट्स काय करत असतात माहित आहे का? रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करतात। प्लेटलेट्स एका पदार्थाची निर्मिती करत असतात, त्याला म्हणत असतो आपण थ्रोम्बोप्लास्टिन। तर थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा पदार्थ हा कोण तयार करत असतं? प्लेटलेट्स। बघा आता कोणता पदार्थ तयार करतोय? थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा पदार्थ तयार करतं। थ्रोम्बोप्लास्टिन कोणासोबत अभिक्रिया करतं कळालं का? कॅल्शियम आयन सोबत। आणि एक नवीन पदार्थ तयार होतं किंवा संप्रेरक तयार होतं, त्याला काय म्हणत असतो? प्रोथ्रोम्बोबायनेज हा विकर तयार होतो। लक्षात राहू द्या, हा विकर तयार होतो। तर बघा प्लेटलेट्स तयार झाल्या, प्लेटलेट्स थ्रोम्बोप्लास्टिनची निर्मिती केलं, यानंतर थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम मध्ये मिसळलं आणि प्रोथ्रोम्बोबायनेज नावाचा एक विकर तयार केलं। यानंतर या बाजूला आपलं जो लिव्हर आहे तो एकाची निर्मिती करून पाठवतं, आणि तो कोण असतो? तर तो असतो प्रोथ्रोम्बिन नावाचा एक रसायन। आता प्रोथ्रोम्बिन काय असतो? तर हा इनएक्टिव्ह असतो मित्रांनो, तो ऍक्टिव्ह नसतो, तो झोपेतून आलेला असतो। मग इनएक्टिव्ह असणाऱ्या प्रोथ्रोम्बिनच्या तोंडावर पाणी मारायचं काम प्रोथ्रोम्बोबायनेज करतं, आणि जेव्हा तो तोंडावर पाणी मारतो तेव्हा या इनएक्टिव्ह असणाऱ्या प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर ऍक्टिव्ह असणाऱ्या थ्रोम्बिनमध्ये होतं। थ्रोम्बिनमध्ये हा थ्रोम्बिन आता काय झालं? ऍक्टिव्ह। पण थ्रोम्बिन पण रक्त गोठत नाही। रक्त गोठण्यासाठी आणखी एका इनएक्टिव्ह रसायनाला पाठवलं जातं, त्याला आपण काय म्हणत असतो? तर फायब्रिनोजिन म्हणतो, फायब्रिनोजिन। आता फायब्रिनोजिन, तर या दोघांची निर्मिती कोण करत असेल? तर लिव्हर। तर फायब्रिनोजिन पण इनएक्टिव्ह होतं, यानी काय रे? तो झोपेतून आलेला होता। आणि या फायब्रिनोजिनवर तोंडावर पाणी मारायचं काम कोणी केलं असेल? तर थ्रोम्बिनने केलं। आणि नंतर फायनली फायब्रिनोजिनचं रूपांतर फायब्रिनमध्ये होतं, आणि फायब्रिन हा एक प्रकारचं ऍक्टिव्ह रसायन आहे मित्रांनो, यानी काय? सक्रिय आहे। मग बघा सगळे ऍक्टिव्ह नाही आहेत किंवा सगळे इनएक्टिव्ह नाही आहेत, हे दोघं ऍक्टिव्ह आहेत, थ्रोम्बिन आणि फायब्रिन, आणि दुसरं येलो कलरने दाखवलेले इनएक्टिव्ह आहेत। कोण कोण? प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन। या दोघांची निर्मिती लिव्हर करत असतो। लिव्हर या दोघांची निर्मिती करत असताना विटामिन के ची मदत घेत असतो, म्हणून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो। मग तो कॅल्शियम आयन्स असेल, विटामिन के असेल, थ्रोम्बोप्लास्टिन असेल, प्लेटलेट्स असेल। तर ही सिक्वेन्स लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला सिक्वेन्स विचारू शकतो, पायऱ्या विचारू शकतो की कुठं कशा पद्धतीने रक्त गोठलं जातं। हा फायब्रिन जो आहे रक्त गोठण्याची सर्वात शेवटची पायरी आहे। फायब्रिन म्हणजे एकदम जाळीदार द्रव असतो ज्यामध्ये ज्यामध्ये WBC RBC अटकतात आणि रक्त गोठलं जातं। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा कॅल्शियम क्लोरेला रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतं, बरोबर आहे। साधारण रक्ताभिसरणामध्ये हिपॅरिन रक्त गोठू देत नाही, हे पण बरोबर आहे। मी सांगितलं ना थोड्या वेळाखाली, हिपॅरिन रक्त पातळ करतं, गोठू देत नाही। रक्त गोठण्यामध्ये फायब्रिनोजिनचे रूपांतर फायब्रिनमध्ये कोण करतं? थ्रोम्बिन। बघा आता सांगितलं, रक्त गोठण्यामध्ये फायब्रिनोजिनचं रूपांतर फायब्रिनमध्ये कोण करून राहिलं? थ्रोम्बिन करते। आणि प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये कोण करतं? प्रोथ्रोम्बोबायनेज नावाचा विकर करत असतो। तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे हे असणं गरजेचं आहे। रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटक सक्रिय असतात, हे विधान चुकीचं आहे, कारण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटक सक्रिय नसतात मित्रांनो। कोण कोण सक्रिय असतात?
थ्रोम्बिन आणि फायब्रिन बाकी दोघं असक्रिय आणि इनॅक्टिव्ह असतात, ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणून काय आहे, चौथं उत्तर काय आहे, चौथं ऑप्शन चुकीचं आहे. वरचे 1, 2 आणि 3 बरोबर आहे. तर आपल्याला सत्य विधान अ ब क कुठं आहे, तर तिसरं उत्तर यायला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअरच करून घेत जा मित्रांनो. कन्सेप्ट काय आहे एकदम क्लिअर करून घेत जा की काय आणि कसं असणार आहे. लिंप संबंधी योग्य विधाने निवडा. आता सांगितलं मी तुम्हाला लिंप रंगीत आहे की रंगहीन आहे. पहिलं लाईन बघा, पहिली लाईन काय आहे, लिंप रंगीत तसेच हिमोग्लोबिन तहीत असते परंतु त्यात आरबीसी नसते. हे मान्य आहे मित्रांनो, आरबीसी नाही आहे. पण मला सांगा लिंप रंगीत कुठं आहे, रंगहीन आहे ना, रंगहीन आहे. त्यानंतर लिंप या द्रवामध्ये लसिकामध्ये मला सांगा हिमोग्लोबिन कुठे नाही आहे. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. कारण काय पाहिजे होतं, लिंप हा रंगहीन, हिमोग्लोबिन तसेच आरबीसी नसते, डब्ल्यूबीसी असते असं, तर ते बरोबर आलं असतं. लिंपमध्ये काही लिम्फोसाइट असतात, मी तुम्हाला सांगितलं. डब्ल्यूबीसीचं लिम्फोसाइटचं प्रमाण जास्त असतं आणि ज्याचे कार्य प्रतिकारक क्षमता निर्माण करणे असते. हे विधान बरोबर आहे. इम्युनिटी निर्माण करतं लिम्फोसाइट, तसेच प्रतिद्रव्य तयार करतं. लिंफ हा महत्वाचा पोषद्रव्य आणि संप्रेरकाचा वाहक आहे, बरोबर आहे. लिंफद्वारे हार्मोनचं पण वहन होतं त्या द्रवाद्वारे आणि काय प्रथिनेचं पण अन्नद्रव्य असं. लहान आतड्यामध्ये मेदाचं शोषण लिंफद्वारे होतं, तेही सांगितलेलं आता पॉईंट प्रश्नामध्ये. तर हे विधान पण बरोबर आहे. लहान आतड्यामध्ये मेदाचं शोषण लिंफद्वारे का होतं, कारण मेद पाण्यात विरघळत नाही, या कारणामुळे रक्तामध्ये ते शोषले जात नाही. म्हणून हे पण बरोबर आहे. ब क आणि ड उत्तर यायला पाहिजे. म्हणजे उत्तर काय रे, तिसरं असणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणता घटक हृदयाचे ठोके ठरवतो. पुरकिंजे फायबर, बंडल ऑफ हिस, एव्ही नोड आणि एसए नोड. तर मित्रांनो हृदयाची जर डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला कळेल की अशा प्रकारे हृदयाची डायग्राम कशा प्रकारे असणार आहे आणि कशा पद्धतीने हृदयाचे ठोके निर्माण होतात. तर अशा प्रकारे हे हृदय आहे, अशा प्रकारे हे हृदय आहे आणि या ठिकाणी 4 कप्पे असतात हृदयामध्ये. हृदयामध्ये 4 कप्पे आहेत. वरच्या 2 कप्प्यांना आलिंद म्हणतो मित्रा. हे आहे आलिंद. कोणता आलिंद आहे रे, हा उजवे आलिंद म्हणतो आपण त्याला, राईट ॲट्रिया. हे आहे डावे आलिंद त्याला आपण म्हणतो लेफ्ट ॲट्रिया. खालच्या कप्प्यांना निलय म्हणतात, ज्याला आपण वेंट्रिकल म्हणतो. हे राईट वेंट्रिकल आणि हे लेफ्ट वेंट्रिकल. आता हृदयाचे ठोके निर्माण करणारी एक मशीन असते मित्रांनो. हृदयाचे ठोके निर्माण करणारी एक मशीन असते. ती मशीन कुठं असते, काय असते ते बघा. ही मशीन या भागात वरच्या साईडला असते, त्याला म्हणतात एसे नोड. एसे नोड हृदयाचे ठोके निर्माण करतं, कंपन तयार करतं, व्हायब्रेशन तयार करतं. याच कारणामुळं या एसे नोडला पेस मेकर म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे एसे नोड म्हणजे काय रे, जसं आपलं 2 व्हीलर 4 व्हीलरचं स्टार्टचं बटन आहे, तशा प्रकारे हे एसे नोड आहे. त्याला पेस मेकर म्हणतात. हाच हृदयाचे ठोके ठरवतो मित्रांनो, कमी करणार की जास्त करणार. म्हणून बघा इथं खालीलपैकी कोणता घटक हा हृदयाचे ठोके ठरवतो. उत्तर आहे चौथं एसे नोड. मग बाकीचे नोड काय करतात. याच उजव्या आलिंदाच्या खालच्या भागामध्ये एव्ही नोड असतं. एव्ही नोड पण कंपन तयार करतो, तसेच वरतून आलेल्या कंपन साठवण्याचं पण काम करतं. यानंतर बघा या एव्ही नोड पासून एक केबल पसरलेली असते दोन्ही निलयाच्या पृष्ठभागावर. अशा प्रकारे एव्ही नोड पासून एक केबल पसरलेली असते दोन्ही निलयाच्या पृष्ठभागावर आणि या केबललाच आपण बंडल ऑफ हिस म्हणून ओळखत असतो. बंडल ऑफ हिस म्हणतो. आणि ही केबल बंडल ऑफ हिस नावाची केबल काय करत असते, तर या ठिकाणी एव्ही नोडकडचे कंपन, अवेग, इम्पल्स नोदी निलयाच्या पृष्ठभागापर्यंत आणण्याचं काम करते. तर तुम्हाला एकतर एसे नोडची जागा त्याचं कार्य, एव्ही नोडची जागा त्याचं कार्य किंवा बंडल ऑफ हिची जागा त्याचं कार्य, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कुठं असणार आहे. या व्यतिरिक्त या बंडल ऑफ हिच्या वरती जो खडबडीत भाग असतं त्यालाच आपण पुरकिंजे फायबर म्हणतो, जो बंडल ऑफ हिचं एरिया वाढवण्याचं काम करत असतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तर चौथं आहे, पण मी तुम्हाला 3-4 ऑप्शन या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. यानंतर बघा आता काय आहे, निलयाच्या सिस्टोल दरम्यान काय होईल बघा. निलयाचं सिस्टोल म्हणजे काय रे, निलयाचं अंकुंचन होणे, निलयाचं अंकुंचन होणे. मग आता बघा हा या ठिकाणी अशा प्रकारे हे हृदय आहे, हे हृदय आहे आणि हे खालचे 2 कप्पे निलय आहे. बघ रे भाऊ, अशा पद्धतीने हे हृदय आहे आणि खालचे 2 कप्पे निलय आहे. आता समजा मित्रा माहित आहे का, या निलयाचं अंकुंचन जर झालं तर दोन्ही निलयातून रक्त बाहेर पडणार आहे. याचं जर अंकुंचन झालं सिस्टोल तर दोन्ही निलयातून या ठिकाणी एक रक्तवाहिनी जाते, याला फुफ्फुस धमनी म्हणतो आपण, फुफ्फुस धमनी, ज्याला इंग्रजीतून म्हणतात पल्मनरी आर्टरी. कुठून चालली रे, कुठून, उजव्या निलयातून, उजवे निलय म्हणजेच काय रे, राईट वेंट्रिकल मधून. आणि याच्यातून अशुद्ध रक्त जातं, अशुद्ध रक्त. आणि हा डावे निलय आहे, डावे निलय
लेफ्ट वेंट्रिकल, ह्याच्यातून शुद्ध रक्त बाहेर पडतं, पण कशाद्वारे? ज्या रक्तवाहिनीद्वारे, ज्याला महाधमनी म्हणतो. मग मला सांगा, निलयाचे सिस्टोल म्हणजे निलयाचे अंकुंचन, जसं हे निलय दाबले जातील रक्त बाहेर पडेल, एक फुफ्फुस धमनीद्वारे अशुद्ध रक्त बाहेर पडेल, तर महाधमनीद्वारे शुद्ध रक्त बाहेर पडेल. समजलं? निलयाच्या अंकुंचनाच्या वेळेस फुफ्फुस धमनीद्वारे अशुद्ध रक्त बाहेर जाईल आणि महाधमनीद्वारे शुद्ध रक्त बाहेर जातं. मग आता बघा, हे सगळं ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जातं. नाही, विधान चुकीचं आहे मित्रा. ऑक्सिजनयुक्त रक्त कुठं जातं? फुफ्फुस धमनीमध्ये. फुफ्फुस धमनीमध्ये तर अशुद्ध कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त जातं. म्हणून बघा, ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जाते, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त धमनीमध्ये जाते. हे विधान चुकीचं आहे. ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमध्ये जाते, हे बरोबर आहे इथपर्यंत. पुढं काय? कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुस शिरेमध्ये जाते, हे विधान चुकीचं आहे. कारण कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुस शिरेमध्ये जात नाही. तर मित्रांनो, माहित आहे का ते काय आहे? फुफ्फुस धमनीमध्ये जातं. ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरेमध्ये जाते, कार्बन डायऑक्साईड युक्त फुफ्फुसामध्ये जाते, हे पण नाही. आता इथं चौथं बघा, ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमध्ये जाते, बरोबर आहे. बघा, ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमध्ये जाते. महाधमनीमध्ये कोणतं? ऑक्सिजनयुक्त रक्त. आणि कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त कुठं? फुफ्फुस धमनीमध्ये जाते, फुफ्फुस धमनीमध्ये. आणि कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुस धमनीमध्ये, पल्मनरी आर्टरीमध्ये जाते, म्हणून चौथा उत्तर. हेच कारण आहे ना मित्रा. किती वाचलं तर मार्क न येण्याचं कारण काय? हेच आहे. एकच मिनिट. हेच कारण आहे की मार्क न येण्याचं, कारण की कन्सेप्ट क्लॅरिटी नसते. 15वा प्रश्न, उजवा अलिंद आणि उजव्या निलयामध्ये असणाऱ्या, हे प्रश्न चुकलंय. द्विदली नाही, त्रिदली झडप पाहिजे, त्याला ट्रिस्क्यूड वॉल म्हणत असतो. त्रिदली झडपाला दुखापत झाल्यास काय होईल? कुठं असतो रे त्रिदली झडप? या ठिकाणी असते, या ठिकाणी असते, या ठिकाणी असते. उजवा अलिंद उजव्या निलयामध्ये त्रिदली झडप आहे. याला जर दुखापत झाली मित्रा, तर अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जात नाही. अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जात नाही का? कारण ह्याला दुखापत झाली तर रक्त रिटर्न अलिंदात जाऊ शकतो, यानी काय ॲट्रियामध्ये, तिकडं जात नाही. तर हाच या ठिकाणी परिणाम आपल्याला जाणवणार आहे. मग इथं बघा, महाधमनीतून रक्ताचे वहन होणार नाही, त्याचं काही घेणं देणंच नाहीये. कारण महाधमनी कुठं? डाव्या साईडला आहे, तिथं द्विदली झडप, इथं त्रिदली झडप म्हणते. पेसमेकर आपले कार्य करणार नाही, हे पण काही घेणं नाही. डाव्या अलिंदामध्ये रक्त परत येईल. यानंतर काय? फुफ्फुस धमनीमध्ये बघा, फुफ्फुस धमनीमध्ये वहन होणाऱ्या रक्ताचे प्रमाण काय? कमी होईल. मग मला सांगा, हे जर खराब झालं, रक्त रिटर्न येऊ शकतं, म्हणून फुफ्फुस धमनीमध्ये जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे. कन्सेप्टवर भर द्या, पाठांतराची गरज पडणार नाही मित्रा. हृदयातील खालीलपैकी कोणता आवाज जास्त कालावधीपर्यंत असतो? मित्रांनो, माहित आहे का, स्टेथोस्कोप जेव्हा तुम्ही बघता, या स्टेथोस्कोपमध्ये छातीवर लावल्यानंतर दोन आवाज येतं, एक लब आणि दुसरं डब नावाचा आवाज. कळलं? एक लब आवाज येतो, दुसरं डब. हे आवाज वॉलच्या उघडझापीमुळे होत, अंकुंचन आणि प्रसरणामुळे वॉलच्या. लब आवाज कोणाच्या उघडझापीमुळे होत असेल? तर लब आवाज हा त्रिदली जे झडप असते, त्रिदली झडप आणि द्विदली झडप असते. द्विदली झडप कुठं असतं? तर हे दोन्ही वॉल, तर या दोन्ही झडपा असतात डाव्या आणि उजव्या अलिंदाच्या आतमध्ये. त्रिदली झडप हा उजव्या अलिंद आणि उजव्या निलयामध्ये असते. द्विदली झडप यानी बास्क्यूड वॉल हा लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये असते. हे वॉल अंकुंचन प्रसरण जेव्हा करतात तेव्हा लब हा आवाज निर्माण होतो. डब आवाज कधी निर्माण होतं? सेमी लुनार वॉलच्या उघडझापामुळं. या वॉल कुठं असतात रे? सेमी लुनार वॉल कुठं असतात? तर या वॉल असतात कुठं माहित आहे का? महाधमनीच्या तोंडावर, यानी काय ऑर्टा म्हणतो आपण त्याला, ऑर्टाच्या तोंडावर असते. आणि दुसरा असतं फुफ्फुस धमनी, ज्याला पल्मनरी आर्टरी म्हणतो, ह्याच्या तोंडावर असते. आणि हे जेव्हा अंकुंचन आणि प्रसरण करतात त्या सेमिलुनार वॉल, त्यावेळेस आवाज निर्माण होतो डब स्टेथोस्कोपमध्ये. लब आवाज हा लॉंग कालावधीपर्यंत ऐकू येतं, तर डब आवाज हा कमी कालावधीपर्यंत ऐकू येतं, शॉर्ट. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, लब आवाज कोणामुळे निर्माण होतो, डब आवाज कोणामुळे? तर लब आवाज हा बायस्क्यूड आणि ट्रिस्क्यूड वॉलच्या उघडझापामुळे होतो, जो लॉंग टाइम पर्यंत ऐकू येतं. आणि डब आवाज हा सेमिलुनार वॉलमध्ये मुळे येतो, त्याच्या उघडझापामुळं. आणि सेमिलुनार वॉल कुठं असतात? महाधमनी आणि फुफ्फुस धमनीच्या तोंडावर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतात. बघा, ही महाधमनीच्या तोंडावर, या फुफ्फुस धमनी, या दोन्हीच्या तोंडावर मला सांगा सेमिलुनार वॉलवरती आढळताना दिसते. या कारणामुळं इथं विचारलंय, खालीलपैकी कोणता आवाज जास्त कालावधीपर्यंत असतो? तर
तर उत्तर पहिला असणार आहे लब, हा आवाज जास्त कालावधीपर्यंत असतो. यानंतर बघा खालीलपैकी कोणते संप्रेरक कार्डिक क्रिया नियंत्रित करते, या संप्रेरकाची निर्मिती कोण करतं. सुरुवातीच्याच पहिल्या 2 प्रश्नामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, हृदयाचं नियंत्रण एक तर मला सांगा मेडुला ऑब्लोगंटा स्वायत्त चेतासंस्थेला सांगून करत असतो, किंवा दुसरा असतं ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडच्या बाबतीत जर बघितलं तर ॲड्रिनल ग्लँडचे 2 पार्ट पडत असतात. एक पार्ट असतो मेडुला आणि किंवा मेडुसा म्हणतो, आणि दुसरा असणार आहे कॉर्टेक्स. आता मेडुलामधून 2 रसायन तयार होतात, एक असतो ॲड्रिनलाइन आणि दुसरा असतं नॉर ॲड्रिनलाइन, आणि हे 2च रसायन काय करत असतात, हृदयाचं नियंत्रण करत असतात. इथं पहिला बघा, त्याला दुसरे नाव आहेत बरं. ॲड्रिनलाइनला म्हणतात इफिनेफेराइन, ॲड्रिनलाइनला इफिनेफेराइन म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. नॉर ॲड्रिनलाइनला नॉर इफिनेफेराइन म्हणतो, इफिनेफेराइन म्हणून ओळखत असतो. हे 2 संप्रेरक आहेत. आता बघा पण कोणत्या भागातून तयार होतात, मेडुसा. मग इथं बघा इफिनेफेराइन नॉर इफिनेफेराइन हे कार्डियक सायकल नियंत्रित करतात, मान्य आहे, पण कॉर्टेक्स भागातून तयार होत नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. तो मेडुसामधून तयार होतात. इफिनेफेराइन नॉर इफिनेफेराइन ॲड्रिनल ग्लँड मधून तयार होतात, हे बरोबर आहे, कारण ओरली पूर्ण ॲड्रिनल ग्लँडचं नाव घेतलं म्हणून हे विधान बरोबर आहे. खाली ऑप्शन नाही म्हणून त्यालाच गोल करा, कारण तोच येणार आहे, सब ऑप्शन नाही आहे. थायरॉक्सिन कॅल्सिटोनिन थायरॉइड ग्रंथीमधून तयार होतात, पण ते कुठं नियंत्रित करत असतात, अल्डेस्टेरॉन कॉर्टिकोस्टेरॉन हे काय कॉर्टेक्स मधून तयार होतात. हे विधान बरोबर आहे, पण तो काय म्हणतं, कार्डियक क्रियामध्ये इफिनेफेराइन नॉर इफिनेफेराइन या दोघांचाही रोल आहे, आणि ते ॲड्रिनल ग्लँड मधून तयार होतात, म्हणून उत्तर दुसरं आहे. डेंग्यू या रोगामध्ये खालीलपैकी कोणती लक्षणे आढळतात. मित्रांनो, डेंग्यू हा जर काय होत असेल, एडिस इजिप्ती नावाच्या डास चावल्यामुळे होतो. एडिस इजिप्ती नावाचं डास चावल्यामुळे होतं. एडिस इजिप्ती डास जो आहे स्वच्छ पाण्यामध्ये पण असतं रे, स्वच्छ पाण्यात पण असतं. काय लक्षण आहेत रे, काय लक्षण आहेत, लक्षणं जर बघितलं तर कंटिन्युअसली जास्त ताप येतं मित्रांनो, ताप, खूप जास्त डोकं दुखत असतो डोकं. यानंतर मला सांगा डोळे दुखतात, डोळेच्या खोपण्या दुखतात खूप जास्त प्रमाणामध्ये. आणि मित्रांनो प्लेटलेट्सची संख्या कमी होते, याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि इंटरनल ब्लडिंग होण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणून बघा इंटरनल ब्लडिंग होतं, म्हणून डेंग्यू ह्या आजारामध्ये जर लेट झालं तर जीव गमवावा लागू शकतो. या कारणामुळं त्याला ॲडमिट करतात. का? कारण की प्लेटलेट्सची संख्या कमी झालेली असते आणि इंटरनल ब्लडिंग वाढलं तर मृत्यू होऊ शकतो त्या पेशंटचं, म्हणून त्याला ॲडमिट करून रक्त चढवतात, म्हणजे प्लेटलेटची संख्या वाढवण्याचं काम करत असतात. तर अचानक रक्तपटिकांची संख्या कमी होते, हा तिसरं उत्तर आहे डेंग्यूमध्ये मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. यानंतर बघा खालीलपैकी कोणती रक्तपेशी अँटीबॉडी तयार करतात. लिम्फोसाइटचे 3 प्रकार पडतात. आता बघा अँटीबॉडी तयार करतात, तर मी म्हणलो ना लिम्फोसाइट हे अँटीबॉडीज तयार करत असतात मित्रांनो. लिम्फोसाइट WBCचा प्रकार आहे. कोणता प्रकार आहे रे राजा, कोणता प्रकार आहे सर? लिम्फोसाइट या अग्रॅन्युलोसाइट असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ग्रॅन्युअल्स नसतात. सर लिम्फोसाइटचं प्रमाण 25 ते 33% असतं. सर लिम्फोसाइटचा केंद्रक वर्तुळाकार राउंडेड असतो. पण भाऊ तुला माहित आहे का, या लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडत असतात. कोणते ते लक्षात घे. एक असतं टी लिम्फोसाइट, एक आहे टी लिम्फोसाइट आणि दुसरं असतं बी लिम्फोसाइट. तरी व्यवस्थित लक्ष द्या, आता दोघांमध्ये काय फरक आहे. टी लिम्फोसाइटचं वाढ आणि विकास हे थॅमस ग्लँड करत असते मित्रा, आणि बी लिम्फोसाइटचं वाढ आणि विकास हे बोन मॅरो करत असतं. आता पुन्हा ह्याचे उपगट पडतात रे, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइटचे पुन्हा उपगट पडत असतात. टी लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडत असतात. एक असणार आहे कोणतं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो माहिती आहे का, TH सेल. एक आहे TH सेल. आता TH सेल यावर मित्रांनो माहित आहे का, HIV अटॅक करतो रे, किंवा याला HIV संसर्ग करतो. मग HIVचा जो व्हायरस आहे एड्स मधला, हा लिम्फोसाइट मधील टी लिम्फोसाइट मध्ये TH सेलला डॅमेज करत असतो. दुसरा प्रकार आहे TC सेल. TC सेल बघा, TC सेल हा दुसरा प्रकार आहे. हे काय करतं रे, हे संसर्ग झालेल्या पेशीला नष्ट करतात मित्रांनो. जर बघितलं तर काय करत असतात माहिती आहे का, ज्या पेशीला संसर्ग झालेला आहे त्या संसर्ग झालेल्या पेशीला नष्ट करण्याचं काम हा TC सेल करत असते, जी टी लिम्फोसाइटचा भाग आहे. आता बी लिम्फोसाइट जो आहे ह्याचे पण पुन्हा 2 प्रकार पडत असतात मित्रांनो.
ह्याचे पण पुन्हा दोन प्रकार पडत असतात. कोणाचे कोणाचे? या बी लिम्फोसाइटचे कोणते दोन प्रकार पडतात बघा. पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतं ते व्यवस्थित घ्या. दुसरी आहे प्लाझ्मा सेल. बी लिम्फोसाइट मध्ये आहे प्लाझ्मा सेल आणि दुसरी आहे हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल मेमरी सेल ही आहे मेमरी सेल. हे दोन्ही कोशाचे? बी लिम्फोसाइटचे. आता बघा प्लाझ्मा सेल काय करत असतात? याच अँटीबॉडी तयार करतात. हे मेमरी सेल म्हणजे काय रे? मेमरी सेल म्हणजे पहिलं प्रेम असतं भाऊ, पहिलं प्रेम आहे. तर मेमरी सेल काय करत असते? जी बी लिम्फोसाइटचा प्रकार आहे हे 20 ते 30 वर्षापर्यंत रोग लक्षात ठेवते आणि तसा रोग पुन्हा होऊ देत नाही. म्हणजे विचार करा, 20-30 वर्ष लक्षात ठेवते, तसा रोग पुन्हा होऊ देत नाही. समजलीतपर्यंत? तर अशा प्रकारे लिम्फोसाइट ही प्रतिकार क्षमता निर्माण करते किंवा अँटीबॉडीज तयार करते. म्हणून ह्याचं उत्तर तर येणार आहे पहिलं, पण बाकीचं पण लक्षात राहू द्या की नेमकं लिम्फोसाइटचे कोणकोणते प्रकार असतात. नोट डाऊन करून ठेवायचं, रिव्हिजन करायचं. पुस्तकात सगळं व्यवस्थित दिले याच ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये. तर पुस्तक आवर्जून वाचलं तर चालतं मित्रांनो. कळालं का? 316 पानाचं आहे, लवकर होऊन जाईल. ऑनलाईन वगैरे सगळीकडे उपलब्ध आहे, मागून घ्या. तुम्हाला समजलं असेल. हे पहिलं उत्तर आहे. यानंतर बघा पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. लिम्फोसाइट, न्यूट्रोफिलस, मोनोसाइट. मी म्हंटलो ना दोन गट पडत असतात. एक जर बघितलं ग्रॅन्युलोसाइट, दुसरं अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मध्ये येतात न्यूट्रोफिलस, ऍसिडोफिलस आणि तिसरं बेसोफिलस. तर या ठिकाणी याच्यामध्ये येतं कोण रे? लिम्फोसाइट आणि मोनोसाइट येतं. तर आता बघा इथं विचारलंय की योग्य पर्याय कोणतं? तर न्यूट्रोफिलस, ऍसिडोफिलस आणि बेसोफिलस या दुसऱ्या ऑप्शनकडे बघा. कारण इसिनोफिल म्हणजे ऍसिडोफिल हा सगळं एक गट आहे, बाकीमध्ये इकडं तिकडं झालेलं आहे. म्हणून उत्तर काय? दुसरे येईल. कारण की दुसऱ्या ऑप्शन मध्ये असणाऱ्या सर्व WBC या ग्रॅन्युलोसाइट गटाच्या भाग आहेत, म्हणून तो उत्तर आहे. बाकी तिन्ही ऑप्शन मध्ये ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइटच्या पेशी एकत्रित मिसळलेल्या आहेत, म्हणून उत्तर हा दुसरे येईल मित्रांनो तुमचं. पुढील योग्य पर्याय निवडा. कार्ल लँडस्टीनर आणि रक्तसमूहाचा शोध लावा रक्तगटाचा. बरोबर आहे. RH या रक्तसमूहाचे नाव माकडाच्या नावावरून पडले. बरोबर आहे, रिसेस माकड. AB रक्तसमूहाला अँटीबॉडीज नसतात. बरोबर आहे ना? आपण शिकलो ना रे, ज्या पार्टीला दोघही मोठे भाऊ आहेत त्या पार्टीला लहान भाऊ नसतात. समजलं? AB रक्तसमूहातील व्यक्तीला कोणत्याही रक्तसमूहातील रक्त प्राप्त करता येतं. बरोबर आहे, कारण AB रक्तगट हा सर्व योगी ग्राही आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर आहे, म्हणून सर्व विधान बरोबर आहेत. म्हणजे चौथं उत्तर येईल. लाल रक्तपेशी RBC निर्मितीच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायोसिस म्हणतात. या क्रियेमध्ये राहिलेल्यापैकी कोणते संप्रेरक मदत करतं? मित्रांनो जर बघितलं तर काय असणार आहे माहित आहे का? 4 ऑप्शन आहेत. पेपरमध्ये खाली सब ऑप्शन पडले होते चुकून. तर आता या ठिकाणी बघा RBC ची जी निर्मितीची प्रक्रिया आहे या प्रक्रियेला इरिथ्रोपायोसिस म्हणतात. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मदत करणारा संप्रेरकाला इरिथ्रोपायोटीन म्हणतात रे. इरिथ्रोपायोटीन म्हणतात. आणि या इरिथ्रोपायोटीनची निर्मिती कोण करत असतं? तर किडनी करत असते. आणि इरिथ्रोपायोटीन हा लाल रक्तपेशीच्या निर्मितीत भाग घेतो. म्हणून मला सांगा उत्तर दुसरा आहे. हा रेनिन काय करते रे? हा RENIN रेनिन काय करत असतं? दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनेचं पचन करतं. प्रथिनेचं काय करणार? पचन. कोणामध्ये असणारा? दुधामध्ये. त्यानंतर बघा एंटेरोकायनेस काय करते रे? एंटेरोकायनेस जर बघितलं मित्रांनो माहित आहे का? ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करतं. ट्रिप्सिनोजिन जो नावाचा असक्रिय घटक असतो त्याचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करण्याचं काम एंटेरोकायनेस करतं. आणि अल्बुमिन तर तुम्हाला माहित आहे पाण्याची पातळी संतुलित ठेवतं, प्रथिना येतो. तर अशा प्रकारेचं दूध. अचूक पर्याय ओळखा. धमन्या अशुद्ध रक्ताचं वहन करतात हे विधान चुकीचं आहे, कारण धमन्या या अशुद्ध रक्ताचं वहन करतात हे माहित आहे, अपवाद जरी एखादी असले तरी. फुफ्फुस धमन्या जी आहे ह्या मात्र अशुद्ध रक्ताचं वहन करतात. तर इथं दिले फुफ्फुस धमन्या अशुद्ध रक्ताचं वहन करतात, पल्मनरी आर्टरी. हे विधान बरोबर आहे. शिरा शुद्ध रक्ताचं वहन करतात हे चुकीचं आहे, कारण शिरा अशुद्ध रक्ताचं वहन करतात. फुफ्फुस शिर शुद्ध रक्ताचं वहन करतं हे पण बरोबर आहे अपवादामध्ये. तर ब आणि ड हे उत्तर यायला पाहिजे. कन्सेप्च्युअली समजणं गरजेचं आहे भाऊ. 1-1.5 तासाचं एक्सप्लेनेशन आहे. किती फास्ट करणार आणि किती कंटेंट घेणार? मलाही रिस्ट्रिक्शन येतात, वाचून घेत जा तुम्ही आणि पेपरला आल्यानंतर याचं बेनिफिट होईल तुम्हाला. योग्य विधान निवडायचंय. शरीरात कार्बन डायऑक्साईडचे वहन रक्तातील बायकार्बोनेट करतं. आता बघा जर कार्बन डायऑक्साईडचं वहन बघितलं ना तर मित्रांनो माहित आहे का? आपल्या शरीरातील बायकार्बोनेट नावाचा पदार्थ हा 70% कार्बन डायऑक्साईडचं वहन करतं, 21% हिमोग्लोबिन वहन करतं. मित्रांनो
हिमोग्लोबिन मधला कोणता भाग वहन करत असतो? ग्लोबिन नावाचा भाग वहन करत असतो. यानंतर बघा रक्तबिंबिका आणि प्लेटलेट्स फिकट पिवळ्या रंगाचे असतात, बरोबर आहे. गोल्डन कलर असतो, गोल्डन कलर असतो कोणाचं? रक्तबिंबिकाचं. म्हणून बघा पहिलंही बरोबर आहे, शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे वहन रक्तातील बायकार्बोनेटमुळे होतं. दुसरं पण बरोबर आहे, कारण प्लेटलेट्सचा रंग हा गोल्डन कलर असतं. आयुष्य किती रे प्लेटलेट्सचं? 5 ते 10 दिवस, बरोबर आहे. 5 ते 10 दिवस एवढा आहे. ऑप्शनमध्ये 5 ते 9 दिवस आहे, तर उत्तर बरोबर आहे. रक्तबिंबिका रक्त गोठण्यास मदत करतं, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलेलं आहे. तर प्लेटलेट्स जे आहे हे बहिर्वक्र असतं, कॉन्व्हेक्स असतं, अशा प्रकारे दोन्ही बाजूने बाहेर रक्त गोठण्याचं काम करत असते. 5 ते 10 दिवस जगत असतात मित्रांनो त्या. आणि यानंतर जर बघितलं रक्त गोठण्याचं काम करतात. योग्य पर्याय वरील सर्व आहे चौथं. यानंतर बघा खालील योग्य उदाहरण निवडा. मानवी हृदय 4 कप्प्याचं बनलेलं असतो बघा, वरचे 2 आलीन खालचे 2 निलय, यांनी काय ॲट्रियम आणि वेंट्रिकल. रक्त मोजण्यासाठी स्पॅग्नोमीटर नावाचं उपकरण वापरतात, बरोबर आहे. हृदयात त्रिदली झडप उजव्या आलिंद आणि उजव्या निलयात असतं, हे पण बरोबर आहे. उजव्या आलिंद आणि उजव्या निलयात. राईट वेंट्रिकल राईट ॲट्रियम मध्ये ट्रिप्सिड वॉल आणि द्विदली झडप हे डावे आलिंद आणि डाव्या निलयात असतं. तर हे पण सगळे विधान बरोबर आहेत. तर अशा प्रकारे बघा, तर याचं उत्तर काय? वरील सर्व आहे. तर हे झालं रक्ताभिसरण संस्थेचं. आता आपल्याला बघायचे पचन संस्थेचे प्रश्न मित्रांनो. बघा पचन संस्थेचं. मानवी जिभेवर खडबडीत भाग असतो. बघा मानवी जीवच नाही, प्रत्येक प्राण्यांच्या जिभेवर खडबडीत भाग असतात. समजा अशा प्रकारे ही जीभ असेल तर या जिभेवर खडबडीत भाग असतं मित्रांनो. पाठीमागच्या साईडला असणारा खडबडीत भाग आकाराने थोडं मोठं असतं. यानंतर समोरच्या बाजूला पण खडबडीत भाग असतो, बाजूला पण खडबडीत भाग असतो. तर या खडबडीत भागाला पॅपिले म्हणतात. बॅक साईडला असणाऱ्याला सर्कमव्हॅलेट म्हणतो आपण. समोरच्या बाजूला असणाऱ्याला फुंजिफॉर्म म्हणत असतो आपण. या बाजूला असणाऱ्याला फोलिएट म्हणतात, फोलिएट. आणि या बाजूला मध्यंतरी असणाऱ्याला फिलिफॉर्म म्हणत असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पॅपिलेज असतात. जे पाठीमागे असतात हे आकाराने सर्वात मोठे असतात. सर्वात मोठे जर कोण असतील तर पाठीमागच्या साईडला असणारा खडबडीत भाग ज्याला सर्कमव्हॅलेट पॅपिले म्हणतो. समोरच्या बाजूला असणारा फंजिफॉर्म जो आहे हे तापमानाला डिटेक्ट करते आणि टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे म्हणून पहिल्यांदा चटका समोर बसतं. फिलिफॉर्म पॅपिलेमध्ये स्वादकलिका नसतात. चवीला प्रतिसाद देणाऱ्या स्वादकलिका नसतात. कोणामध्ये? फिलिफॉर्म पॅपिलेमध्ये. बाकी सर्व खडबडीत भागामध्ये स्वादकलिका असतात, जे चवीची माहिती प्राप्त करत असतात ते, पण यांच्यामध्ये नसतात. तर बस एवढं डेटा आहे भाई. आकाराने सगळ्यात मोठा विचारल्या तर सर्कमव्हॅलेट हे तिसरं उत्तर यायला पाहिजे आपलं. यानंतर बघा फंजिफॉर्म पॅपिले हे टेम्परेचरला डिटेक्शन करतात, समोरच्या बाजूला असतात. फिलिफॉर्म पॅपिलेमध्ये स्वादकलिका नसतात, टेस्ट बड. फोलिएट पॅपिले लहान मुलात जास्त असतात रे, लहान मुलात जास्त असतात. आणि जसं जसं वय वाढत जातं हे वेस्टिजियल होत जातं, कामाला येत नाही. तर अशा प्रकारे हे खडबडीत भाग आहे स्वादकलिकांच्या. म्हणजे याचं उत्तर काय आहे तुम्हाला कळालं असेल की सर्वात मोठ्या सर्कमव्हॅलेट. मुखामध्ये लालीतील अमायलेज विकाराद्वारे कर्बोदकाचं पचन केलं जातं. तर कर्बोदकाच्या विघटनातून कोणत्या पदार्थाची निर्मिती होते? जेव्हा आपण माउथचा विचार करतो मित्रांनो, माउथचं, तर माउथमध्ये जो काही स्टार्च घेतलेला असतो, स्टार्च हा कर्बोदक, याला लाळेमध्ये असणारा एक काय आहे टायलिन नावाचा पदार्थ त्याचं विघटन करतं, ज्याला अमायलेज म्हणतो. जेव्हा स्टार्चचं विघटन होतं तेव्हा लाळेचा पीएच जर 6.8 असेल तर टायलिन चांगल्या पद्धतीने स्टार्चला तोडतो. टायलिन जेव्हा स्टार्चला तोडतो तर 3 पदार्थ निर्माण होत असतात. एक जर बघितलं तर त्याला आपण माल्टोज म्हणत असतो. दुसरं एक आहे त्याला आपण आयसोमाल्टोज म्हणून ओळखलं जातं, आयसोमाल्टोज, आयसोमाल्टोज, आयसोमाल्टोज. आणि तिसरा आहे त्याला अल्फा डेक्स्ट्रीन म्हणत असतो, अल्फा डेक्स्ट्रीन म्हणतो. तर हे 3 पदार्थ तयार होतात. कळालं इथपर्यंत? हे डायसॅकॅराइड, हा डायसॅकॅराइड, हा पण डायसॅकॅराइड. मग इथं तेच विचारलंय, तर माल्टोज तयार होतं, आयसोमाल्टोज तयार होतं, अल्फा डेक्स्ट्रीन तयार होतं, पण पेप्टोन तयार होत नाही. म्हणून अ, ब आणि ड हा तिसरा उत्तर असायला पाहिजे. लाळेमध्ये कर्बोदकाच्या विघटनातून एवढे पदार्थ तयार होत असतात मित्रांनो कार्बोहायड्रेटला. गॉबलेट सेल जठर भित्तिकेच्या कोणत्या थरात असतात? जेव्हा तुम्ही अन्ननलिकेची भित्तिका बघता राजा, जेव्हा आपण अन्ननलिकेची भित्तिका बघतो मित्रांनो, अन्ननलिका एलिमेंटरी कॅनल, ह्याच्या ज्या वॉल्स असतात ना, ह्याच्या ज्या वॉल्स आहे, वॉल्स बघितलं तर एकूण 4 थरापासून त्या वॉल्स बनलेल्या असतात पूर्ण अन्ननलिकेच्या. पहिली जी वॉल आहे त्याला, सर्वात आतील जी वॉल आहे त्याला म्हणतात म्युकोसा. त्यानंतरची जी वॉल आहे त्याला म्हणतात सब म्युकोसा. तिसरी जी वॉल आहे त्याला म्हणतात मसल लेयर, मसल लेयर.
आणि शेवटी जी आहे त्याला आपण म्हणत असतो सेरोसा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जठराच्या भित्तिका, अन्ननलिकेच्या भित्तिका सेम आहेत, हे चारच थर आहेत. जो सर्वात पहिलं थर आहे म्युकोसा हा सर्वात आतील थर आहे आणि सेरोसा हा सगळ्यात बाहेरचा थर आहे, आउटर शेल. समजलं? यापैकी लक्षात राहू दे मित्रा, यापैकी लक्षात राहू दे, म्युकोसा थर सर्वात आतील आहे, सर्वात आतील थर आहे आणि या थरामध्येच आपल्याला गॉबलेट सेल आढळताना दिसतात. या सर्वात आतील थरामध्येच आपल्याला इपिथिलियल सेल आढळताना दिसतात. विचारणार येणाऱ्या काळामध्ये या थरामध्येच आपल्याला जठर ग्रंथी आढळताना दिसतात आणि गॅस्ट्रिक ग्लँड. या व्यतिरिक्त सबम्युकोसा थरामध्ये आपल्याला रक्तवाहिन्या आढळताना दिसतात, ज्याला ब्लड वेसल म्हणतो. या व्यतिरिक्त लसिका वाहिनी, लिम्फ वेसल पण आपल्याला आढळताना दिसतात. लसिका वाहिनी जे लसिका द्रवाला घेऊन जात असते लीक झालेल्या, तसे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रुनर्स ग्लँड आढळताना दिसतात. हे ब्रुनर्स ग्लँडवर ज्यावर प्रश्न विचारलेलं होतं. तर अशा प्रकारे आहे. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारले, गॉबलेट सेल जठर भित्तिकेच्या कोणत्या थरात असतात, तर उत्तर म्युकोसा. म्युकोसामध्ये इपिथिलियल सेल आढळतात, जठर ग्रंथी वगैरे आढळतं. सब म्युकोसामध्ये रक्तवाहिन्या, यानंतर काय लसिका वाहिन्या आणि ब्रुनर्स ग्लँड आढळताना दिसतात मित्रांनो. तर उत्तर समजलं असेल. लहान आतड्याचा सर्वात जास्त गुंडाळलेला भाग कोणता? लहान आतड्याचे 3 भाग पडत असतात मित्रांनो. अशा प्रकारे बघा, लहान आतड्याचे 3 भाग पडत असतात. कोणकोणते? जठर आहे, जठरापासून लहान आतडे तयार होताना दिसतात पुढं. तर हे लहान आतड्याचे 3 भाग, आद्यांत्र, मध्यांत्र आणि शेषांत्र, अशा प्रकारे 3 भाग पडताना दिसतात. कोणकोणते 3 भाग? हे आद्यांत्र, हे आद्यांत्र, आद्यांत्र ज्याला आपण काय म्हणतो रे, डेडुनम म्हणून ओळखलं जात, जेजुन म्हणतो, डेडुनम म्हणत असतो. हा मध्यांत्र, मध्यांत्र आहे ज्याला जेजुनम म्हणता येईल. आणि शेषांत्र, शेषांत्र ज्याला इलम म्हणून ओळखलं जातं. लक्षात राहू द्या, सर्वात जास्त जर पचन कुठं होत असेल अन्नाचं तर तो आद्यांत्रात होतं, डेडुनम मध्ये, डेडुनम मध्ये होतं. आणि सर्वात जास्त शोषण अन्नाचं जर कुठं होत असेल तर तो शेवटच्या भागामध्ये, ज्याला आपण म्हणत असतो शेषांत्र, ज्याला आपण इलम म्हणत असतो. आणि या शेषांत्रामध्येच हा अन्नाचं सर्वात जास्त का शोषण होतं, कारण तो सर्वात जास्त गुंडाळलेला भाग आहे. तर हायली कॉईल पार्ट जर कोणता असेल तर तो शेषांत्र आहे. अन्नाचं शोषण पण त्याच भागामध्ये सर्वात जास्त होतं. यानंतर अन्नाचं पचन सर्वात जास्त पहिल्या भागामध्ये होतं, म्हणून सर्वात जास्त गुंडाळलेला भाग सर्वात शेवटचा असतो, त्याचे शेषांत्र, ज्याला आपण एलिम म्हणून काय आहे ओळखत असतो. तर उत्तर हे आहे. आणि सर्वात जास्त पचन म्हणल्यावर काय रे, आद्यांत्रात डेडुनम होतं, कारण त्या ठिकाणी रसायन येऊन पडतं. यानंतर बघा, स्वादुपिंडातून स्त्रावणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकासंबंधी योग्य विधाने निवडा. इन्सुलिन संप्रेरकासंबंधित काय करतो रे इन्सुलिन? बघा, इन्सुलिन जर बघितलं, इन्सुलिन काय करतं तर लक्षात राहू द्या, इन्सुलिनच्या बाबतीत आपण म्हणू शकतो काय करते इन्सुलिन ते समजण्याचा प्रयत्न करा. बघा आता इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन, इन्सुलिन, इन्सुलिन काय करतो? इन्सुलिनची निर्मिती कोण करतं रे? ह्याची निर्मिती कोण करत असतं? निर्मिती स्वादुपिंडाचा जो नावाचा एक आपलं ग्रंथी आहे, पॅनकेरिया म्हणतो, ह्याचं एंडोक्राइन पार्ट यानी अंतस्त्रावी भाग, एंडोक्राइन पार्ट मध्ये बीटा सेल असतात आणि या बीटा सेलच मला सांगा इन्सुलिनची निर्मिती करत असतात, बीटा सेल. आता इन्सुलिनचं कार्य काय? इन्सुलिनचं कार्य काय आहे तर इन्सुलिन काय करतं, आपल्या शरीरात अतिरिक्त एक्स्ट्रा असणारा जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजचे डब्बे बनवतं, ते डब्बे, आणि त्या डब्यालाच आपण काय म्हणत असतो, ग्लायकोजन. कळालं? इन्सुलिन काय करतं, शरीरात रक्तामध्ये असणारे एक्स्ट्रा ग्लुकोजचे डब्बे बनवतं आणि डब्बे बनवल्यानंतर मला सांगा त्या डब्याला काय म्हणत असतो आपण? त्याला म्हणत असतो आपण ग्लायकोजन. आणि हे डब्बे इन्सुलिन काय करतं, हिपॅटोसाइट नावाच्या पेशी असतात आपल्या लिव्हरमध्ये, सेल असतात लिव्हरमध्ये, त्याच्यात नेऊन साठवतं. तसेच मेदउतीमध्ये ॲडिपोसाइट नावाच्या सेल असतात, या सेलमध्ये ते 2 डब्बे साठवतं, जे काही बनवलेले डब्बे आहेत, म्हणजे ग्लायकोजन साठवण्याचं काम करतं. या कारणामुळं काय होतं, या कारणामुळं जर बघितलं काय होणार आहे तर या कारणामुळं ग्लुकोजची लेवल कमी होते, ग्लुकोज लेवल कमी होते. का? कारण की आता तो ग्लुकोज ग्लायकोजनच्या रूपात लिव्हरमध्ये हिपॅटोसाइट सेल आणि ॲडिपोसाइट सेलमध्ये साठवण्यात आलेला असतो. तर अशा प्रकारे बघा, पहिलं पॉईंट काय आहे, इन्सुलिन हे स्वादुपिंडातील अल्फा पेशीद्वारे स्त्रावले जातात. चुकीचं आहे, स्वादुपिंडातून तर स्त्रावतं पण अल्फा पेशीद्वारे स्त्रावले जात नाही.
तर बीटा सेलद्वारे स्त्रावले जातात. सर अल्फा सेलद्वारे काय स्त्रावले जातात, तर अल्फा सेलद्वारे ग्लुकॅगॉन नावाचा एक रसायन स्त्रावलं जातो. आणि ग्लुकॅगॉन काय करतं, तर ग्लुकॅगॉन जे ग्लायकोजनचे डबे होते ना, या ग्लायकोजनच्या डब्याला तोडून ग्लुकोज तयार करतं. म्हणजे ग्लुकॅगॉन हा ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम करतं. तर तो अल्फा पेशीतून तयार होतो. इथे इन्सुलिन ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं. हे विधान बरोबर आहे, पण पहिलं चुकीचं ठरलं. का, कारण इन्सुलिनची निर्मिती बीटा पेशी करत असते. इन्सुलिन ग्लायकोजिनोलिसिस करतं, तर हे विधान पण चुकीचं आहे. ग्लायकोजिनोलिसिस म्हणजे ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करणे. आणि ग्लायकोजिनोलिसिस हे कोण घडून आणतं, तर मित्रांनो ग्लुकॅगॉन नावाचा जो काही रसायन आहे संप्रेरक, तो घडून आणतो, जो अल्फा पेशीमधून तयार होतं. तर आता इन्सुलिन हा काय म्हणतो, ग्लायकोजिनोलिसिस नाही करत, कारण ग्लायकोजिनोलिसिस म्हणजे ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करणे, ग्लुकोजची पातळी वाढवणे. ते इन्सुलिन थोडी करते, हे कोण करतं, ग्लुकॅगॉन करतंय. ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये, याला ग्लायकोजिनिस म्हणजे हे विधान पण चुकीचं आहे. इन्सुलिन हिपॅटोसाइट आणि ॲडिपोसाइट पेशीवर परिणाम करतं. बरोबर आहे. कशासाठी परिणाम करतो, तिथं नेऊन साठवायचं असतं. म्हणून बघा हे बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा ब आणि ड बरोबर आहे, तर उत्तर ब आणि ड म्हणल्यावर दुसरं येईल मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजत असेल काय असणार आहे. मोठ्या आतड्याच्या कोणत्या भागात सूक्ष्मजीव असतात. जर तुम्ही मोठ्या आतड्याची संरचना बघितली नाही मित्रांनो, तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा. तर हे जठर आहे. जठर संपल्यानंतर चालू होतो लहान आतडे, आणि लहान आतडे संपल्यानंतर चालू होतं मोठे आतडे. बघा व्यवस्थित काय असणार आहे. तर अशा प्रकारे हे लहान आतडे, इथून चालू नंतर होतं मोठे आतडे, इथून पुढे चालू होतं मोठे आतडे. आता मोठ्या आतड्याला सुरुवातीची एक थैली असते अशा प्रकारे, आणि हा मोठे आतडे अशा प्रकारे लहान आतड्याला गुंडाळलेला असतो. तर आता मोठ्या आतड्याची जी सुरुवातीची थैली असते ना, याला म्हणत असतो आपण, माहित आहे का, सिकम म्हणून ओळखलं जातं, सिकम. आणि या सिकम थैलीलाच अपेंडिक्स जोडलेला असतो. सुरुवातीलाच मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला अपेंडिक्स जोडले, उजव्या बाजूला असतो, सिकम थैलीला जोडलेला असतो. आणि या सिकम थैलीमध्ये सूक्ष्मजीव असतात, आणि हेच सूक्ष्मजीव मला सांगा विटामिनची निर्मिती करतात, ज्या विटामिनद्वारे पाण्याचं पुनःशोषण केलं जातं. तर अशा प्रकारे हे, आणि हा जो वरती जाणारा भाग आहे या ठिकाणापासून याला म्हणतात कॉलन. आणि हा कॉलन फक्त पाणी शोषण्याचं काम करतो. शेवटची ती थैली आहे त्याला म्हणतात रेक्टम. या रेक्टम मध्ये न पचलेलं अन्न काही काळासाठी साठवलं जातं, आणि ॲनसद्वारे तो अन्न बाहेर फेकलं जातं. तर इथं विचारले सूक्ष्मजीव कोणामध्ये आढळतात, तर याचं उत्तर असणार आहे सिकम. यामध्ये सुरुवातीच्या थैलीमध्ये आढळतात, आणि सिकम या थैलीलाच कोण जोडलेला असतो, अपेंडिक्स. कॉलन काय करतं, पाण्याचं पुनःशोषण करतं. आणि रेक्टम काय, शेवटची थैली आहे ज्या ठिकाणी न पचलेलं अन्न काही काळासाठी साठवलं जातं, आणि नंतर ॲनसद्वारे बाहेर फेकलं जातं. लहान मुलांमधील दातांच्या संचांचं सूत्र, तर मित्रांनो माहित आहे का, दात जर बघितलं मानवाच्या दाताला, एक तर मानवाच्या दाताला आपण काय म्हणतो रे, मानवाच्या दाताला आपण डायफिओडंट म्हणतो. डायफिओडंट का, कारण की मानवाचे दात हे दोन कालावधीमध्ये येतात, दुधाचे दात आणि कायमचे दात, म्हणून डायफिओडंट म्हणत असतो. मानवाच्या दाताला थिकोडंट म्हणतो. का, कारण की जबड्यामध्ये रोवलेले दात आहेत म्हणून थिकोडंट. मानवाच्या दाताला हॅट्रोडंट पण म्हणतात. का, कारण की मानवाचे दात वेगवेगळ्या प्रकारचे, समोरचे वेगळे, बाजूचे वेगळे, दाढा वेगळ्या. आता जर विचार केलं तर मानवाच्या दाताचा विचार केलं तर एकूण मानवाच्या आयुष्यात 52 दात येतात. 52 दातांचं वर्गीकरण दुधाचे दात आणि कायमचे दात आपण अशा पद्धतीने करत असतो. दुधाचे दात जर बघितलं तर 20 असतात, आणि कायमचे दात जर बघितलं तर 32 असतात. या दातांचं वर्गीकरण बघा कशा पद्धतीने करण्यात आलेलं वर्गीकरण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इन्साइजर येतं. इन्साइजर म्हणजे समोरचे दात, वरील संचात 4 आणि खाली संचात 4, कुठं, लहान मुलांमध्ये. त्यानंतर येतात कॅनाइन, वरील संचात 2, खालील संचात 2. त्यानंतर येतात प्रीमोलार, ज्याला उपदाडा म्हणतो, 0. आणि त्यानंतर येतात मोलार, दाडा, वरील संचात 4 आणि खालील संचात 4. ही झाली संख्या. पण जेव्हा आपण सूत्र लिहित असतो तेव्हा अर्ध्या जबड्याचं सूत्र लिहिलं जातं, हाफ जबड्याचं. तर सूत्रामध्ये दातांची संख्या निम्मी होईल. मग मला सांगा निम्मी म्हणजे किती रे, 2102 भागिले 2102. अशा प्रकारे वरील संचात निम्मे, खालील संचात पण निम्मे, डिवाइड केलं 2 ने. तर अशा प्रकारे कायमचे दात जर बघितलं तर काय रे, वरील संचात बघा सगळ्यात पहिले इन्साइजर 4, 2, 4, 6 अशा पद्धतीने 4, 2, 4, 6 ही झाली संख्या. ही संख्या ह्याच्यात काय काय आहे तर बघा, त्याच्यात काय, हा 4 जे म्हणजे इन्साइजर आहे, हे 2 वरील संचातील कॅनाइन आहे, हे उपदाडा 4 आहे, उपदाडा म्हणजेच काय प्रीमोलार, आणि हे मोलार 6 आहे. ही झाली संख्या. सूत्र म्हणल्यावर काय निम्म होईल.
2 1 2 किती 3 भागिले 2 1 2 3 हा सूत्र आहे कायमच्या दातांचं. अर्ध घेतलं जातं हे लक्षात राहू द्या. बघा हे वरचे इन्साइजर, कॅनाइन, प्रीमोलार आणि मोलार, त्याला मराठीत म्हणत असतो आपण काय माहिती आहे का? पट्टाशीचे दात, सुळे दात, उपदाडा आणि दाडा. इथं पण बघा पट्टाशीचे दात वरील संचात 4 खालील संचात 4 कायमच्या दातामध्ये आपल्यामध्ये. सुळे दात वरी 2 खाली 2 बाजूचे. उपदाडा वरी 4 खाली 4 असणार आहे आणि दाडा वरी 6 खाली 6. पण सूत्र घेत असताना पूर्ण दातांची संख्या न घेता फक्त अर्धा जबड्याची घेतली जाते म्हणजे दात निम्मे होतात म्हणून सूत्र 2 1 2 3 2 1 2 3 वरील संच आणि खालील संच. इथं आपल्याला विचारलंय का रे लहान मुलांमध्ये, मग उत्तर काय येईल? दुसरं. कायमचं विचारलं असतं तर उत्तर काय आलं असतं रे? तिसरं. तर हे कळणं गरजेचं आहे अशा प्रकारे. यानंतर बघा अन्ननलिकेच्या भित्तिकेच्या थराचा आतून बाहेर क्रम सांगा. आता सांगितलं मी तुम्हाला भित्तिकेचा आतून बाहेर. सर्वात आतमध्ये म्युकोसा, यानंतर काय रे सबम्युकोसा, मस्क्युलरीज आणि सेरोसा. तर हे आतून बाहेर म्हणून उत्तर काय? दुसरं आहे. थोड्या वेळा खाली सांगितलेलं ल्युबरक्युलिन ग्रंथी कोठे असतात व काय स्त्रावतात. मित्रांनो माहित आहे का ल्युबरक्युलिन ग्रंथीच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला काही पॉईंट समजणं गरजेचं आहे. कुठे असणार आणि काय स्त्रावणार आहे हे कळणं गरजेचं. आता क्रिप्स ऑफ ल्युबरक्युलिन ग्रंथी आतड्यामध्ये असतात, आतड्यात असतात लहान. ह्याच्यामध्ये 2 पेशी असतात. जो काय ल्युबरक्युलिन ग्लँड आहे ना, ल्युबरक्युलिन ग्लँड जो आहे, क्युएन ग्लँड जो आहे ह्याच्यात 2 प्रकारच्या पेशी आढळतात. एक असतं पॅनेट सेल, एक असतं पॅनेट सेल मित्रांनो, आणि दुसरं एक पेशी असते याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणत असतो? अर्जेंटॅफिन सेल. एक असतं अर्जेंटॅफिन सेल. तर अशा प्रकारे 2 प्रकारच्या पेशी आढळतात. आता हे काय काम करत असतात ते बघा. काय काम करत असतात? पॅनेट सेल जे आहे हे लायझोझाईम नावाचं रसायन तयार करतात आणि लायझोझाईम हा जीवाणूंना मारण्याचं काम करत असतो. जीवाणूंना मारणे आपल्या लाळेमध्ये प्रेझेंट असतं हे पॅनेट सेल करतात. आणि पॅनेट सेल कुठं असतात? ल्युबरक्युलिन ग्लँडमध्ये. अर्जेंटॅफिन सेल जो आहे हे पण ल्युबरक्युलिन ग्लँडमध्ये असतात आणि काय तयार करत असतात रे हे? तर सेरोटोनिन नावाचा संप्रेरक तयार करत असतात, सेरोटोनिन. आणि हा सेरोटोनिन काय करत असतो? लहान आतडे जे आहेत, लहान आतडे, या लहान आतड्याचं अंकुंचन आणि प्रसरण करण्याचं काम करतं मित्रांनो. अंकुंचन आणि काय आहे? प्रसरण करत असतो. तर अशा प्रकारे बघा ल्युबरक्युलिन ग्लँड लहान आतड्यात असतं, पाचविकर तयार करतात. म्हणजे दुसरं उत्तर आहे. जठर सेल वगैरे काही संबंध नाहीये. म्युकस इपिथेलियल या थरामध्ये गॉबलेट पेशी असतात आणि म्युकस स्त्रावतात. बरोबर आहे. सगळ्यात आधी म्युकस जो थर असतो त्याच्यामध्ये गॉबलेट सेल असतात आणि म्युकस रसायन तयार करतात. या गॉबलेट सेल म्युसिन नावाचा रसायन पण तयार होतं. या कारणामुळं लहान आतड्याच्या आतमध्ये चिकट द्रव जो असतो ना तो दॅट इज कॉल्ड एज अ म्युसिन. अन्न जात असताना लहान आतड्याच्या भित्तिका डॅमेज होत नाही, दुखापत होत नाही. त्या द्रव पदार्थामुळे लुब्रिकंट निर्माण करतं म्युसिन, जो गॉबलेट सेल तयार करतं. बरोबर आहे. जठरातील म्युकोसामध्ये जठर ग्रंथी असतात, हे पण बरोबर आहे. मग उत्तर काय असणार आहे रे? दोन्ही उत्तर बरोबर आहे. कारण आपण बघितलं ना जठर ग्रंथी म्युकोसा या थरामध्ये आढळतात. यकृतामधील ग्लायकोजन आणि आणीबाणीच्या काळात शर्करेचा मुख्य स्रोत आहे. बरोबर आहे. लिव्हरमध्ये साठवलेला ग्लायकोजन पुन्हा वापरता येईल ना जर शरीरामध्ये अन्नाची कमतरता भागली तर. इन्सुलिनने काय केलं? डब्बे बनवून ठेवलं होतं, ज्या डब्याला ग्लायकोजन म्हटलं होतं आपण. मग मला सांगा अन्नाची गरज लागली तर डब्बे सोडून खावं लागेल की नाही? मग आणीबाणीच्या काळामध्ये मला सांगा तो वापरलं जातं. हिपॅक्टोटॉमीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी अचानक होते नाही, हे चुकीचं आहे. आता बघा हिपॅक्टोटॉमी काय आहे? ही सर्जरी आहे मित्रांनो, ही सर्जरी आहे. लिव्हर जो आहे या लिव्हरचं काही भाग सर्जरीद्वारे काढणे किंवा पूर्ण लिव्हर काढणे याला आपण म्हणत असतो काय रे? हिपॅक्टोटॉमी म्हणून ओळखलं जातं. जसं मला सांगा लिव्हर ट्रान्सप्लांट करणे वगैरे, त्या सर्जरी जी केली जाते त्या सर्जरीला म्हणत असतो आपण हिपॅक्टोटॉमी. लिव्हरचा काही भाग तोडणे किंवा एकतर पूर्ण लिव्हर काढून घेणे. तर याच्यामध्ये मला सांगा फक्त योग्य विधान पहिलं आहे, म्हणजे काय पहिलं उत्तर असणार आहे. यानंतर बघा पेशी त्यामधून स्त्रावणाऱ्या रसायनांचा योग्य जोड्या लावा. ह्या पेशी वेगवेगळ्या असतात. आता बघा बीटा पेशी जी असतात या स्वादुपिंडामध्ये असतात, स्वादुपिंडामध्ये, आणि या इन्सुलिनची निर्मिती करत असतात. मग बीटा पेशी इन्सुलिन तयार करत असतात. म्हणून मला सांगा चौथं उत्तर येतं अच चौथं 2 ठिकाणी आहे. मास्ट पेशी या संसर्ग टाळण्याचं काम करत असतात आणि मास्ट पेशी या हिस्टामाइनचं वहन करत असतात. या मास्ट पेशी जर बघितलं हिपॅरिन आणि हिस्टामाइन, हिपॅरिनचं पण वहन करतात. हिस्टामाइन संसर्ग टाळतो. म्हणून बघा काय रे मास्ट पेशीचं तिसरं उत्तर म्हणजे काय रे? ब चं तिसरं कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी आहे.
तर या ठिकाणी आहे, तर उत्तर काय येईल रे? तिसरं येईल. यानंतर पॅनेट सेल जे आहे, आता सांगितलं मी तुम्हाला, पॅनेट सेल हे लायझोझाईम तयार करतात, जो जीवाणूंचा मारण्याचं काम करतं. असिनार पेशी स्वादुपिंडामध्ये असतात आणि स्वादुरस तयार करतात, स्वादुरस निर्मिती करत असतात, म्हणून हे उत्तर तिसरं येईल. तर प्रत्येक पेशी वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये वेगवेगळ्या भागात प्रेझेंट आहेत आणि वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती करतात. तरी लक्षात राहू द्या कोणत्या पेशी काय निर्माण करतात. खालीलपैकी कोणती पेशी त्यामधून स्त्रावणे रसायन योग्य आहे? तर आता बघा पेशी दिलेले आहेत या ठिकाणी. ऑक्झेंटिक सेल 2 pH असणारं रसायन तयार करतं. अल्फा पेशी रक्तातील शर्करेची पातळी कमी करणारं रसायन तयार करतं. तर मित्रांनो माहित आहे का? तसं नाहीये. हे पहिलं उत्तर तेवढं बरोबर आहे. अल्फा पेशी हा ग्लुकॅगॉनची निर्मिती करते. अल्फा पेशी हा ग्लुकॅगॉनची निर्मिती करते आणि ग्लुकॅगॉन हा ग्लुकोजची लेवल जो आहे तो वाढवण्याचं काम करतं. मित्रांनो शरीरामध्ये ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम करतं. मग अल्फा पेशी रक्तातील शर्करेची पातळी कमी करणारा रसायन नाही, तर प्रमाण वाढवणारा किंवा जास्त करणारा रसायन तयार करते. कोण? अल्फा पेशी, ज्याचं नाव ग्लुकॅगॉन आहे. म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. कुपर पेशी जे असतात हे काय करत असतात रे? कुपर सेल हे लिव्हरमध्ये असतात. त्यांचं काम आहे जीवाणूंना मारणे, जीवाणूंना काय करणे? मारणे, टू किल द बॅक्टेरिया, किंवा लिव्हरमध्ये तयार होणारा विषारी पदार्थ जो आहे या विषारी पदार्थाला नष्ट करणे. म्हणून कुपर पेशी न्यूक्लिक आम्ल तयार करतात, हे पण चुकीचं आहे. मग उत्तर फक्त पहिलं बरोबर आहे. ऑक्झेंटिक पेशी हे HCl तयार करत असतात. मित्रांनो माहित आहे का? जठरामध्ये 3 प्रकारच्या पेशी आढळतात. लक्षात घ्या, जठराच्या पेशी 3 आहेत स्टमकमध्ये. एक आहे त्याला म्हणतात पेप्टिक सेल म्हणून ओळखलं जातं. दुसरा आहे त्याला म्हणतात पॅरायटल सेल असते जठरामध्ये, त्यालाच ऑक्झेंटिक सेल म्हणत असतात, ऑक्झेंटिक सेल म्हणतो. आणि शेवटी आहे म्युकस नेक सेल. तर अशा प्रकारे 3 प्रकारच्या पेशी जठरात आढळतात. पेप्टिक सेल काय करते रे? पेप्टिक सेल पेप्सिनोजिन नावाचा असक्रिय, पेप्सिनोजिन या इनॅक्टिव्ह रसायनांची निर्मिती करते. ऑक्झेंटिक सेल HCl तयार करतं आणि हाच HCl या पेप्सिनोजिन इनॅक्टिव्ह तयार झालेल्या रसायनाचं रूपांतर पेप्सिन या विकरामध्ये करतं, जो एक प्रकारचं ऍक्टिव्ह रसायन असतो. कळालं इथपर्यंत? एक प्रकारचं ऍक्टिव्ह रसायन असतो. आणि यानंतर म्युकस हा आम्लारी द्रावण तयार करतं, म्युकस नावाचा हे असेल, जे काय करत असतात रे? HCl पासून जठरभित्तिकेचं संरक्षण करतात. का? कारण HClचं pH जर बघितलं 2च्या जवळपास आहे, तो एवढं स्ट्रॉंग आहे, तो जर जठरात जास्त तयार झाला तर जठरभित्तिकेला बाहेर तोडून येऊ शकतो. मग त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी, त्याला नॉर्मल ठेवण्यासाठी नेक सेल म्युकस नावाचा आम्लारी तयार करते. तर हेच विधान बरोबर आहे. ऑक्झेंटिक सेल हा या ठिकाणी बघा pH 2 असणारं रसायन तयार करते. बाकी दोन्ही चुकीचे आहेत, म्हणून उत्तर पहिलं येईल. खालीलपैकी कोणता विकर प्रथिन पचनास सुरुवात करतो म्हटलंय? प्रथिनेचं पचन तर दोन्ही करतात, ट्रिप्सिन पण करतो आणि पेप्सिन. पण पेप्सिन हा जठरामध्ये आहे, जठरामध्ये, आणि ट्रिप्सिन हा लहान आतड्यात असतं, लहान आतडे. म्हणून प्रथिनेच्या पचनाची सुरुवात जठरापासून होते, म्हणून उत्तर काय? पेप्सिन येईल. जर नुसतं प्रथिनेचं पचन कोण करतं असा प्रश्न विचारला असं दोन्ही आले असते. तर इथं म्हणतो सुरुवात, तर उत्तर पेप्सिन होईल. ट्रिप्सिन हे लहान आतड्यामध्ये काय करत असतं मित्रांनो माहित आहे का? प्रथिनेचं पचन करतं, म्हणून उत्तर पहिलं आहे. जठर ग्रंथीमधील पॅरायटल पेशी बंद झाल्यामुळे काय होईल? तर आता सांगितलं पॅरायटल पेशी काय करत असतं? पॅरायटल पेशी HCl ची निर्मिती करतात आणि HCl जर नाही तयार झाला तर मला सांगा पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये होणार नाही, जो एक प्रकारचा ऍक्टिव्ह रूप आहे. आता सांगितलं HCl निर्माण न झाल्यामुळे पेप्सिनोजिनचे रूपांतर पेप्सिनमध्ये होत नाही, हे पहिलं उत्तर येईल मित्रांनो. HCl न निर्माण झाल्यामुळे पेप्सिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये होत नाही आणि त्या कारणामुळे प्रथिनेचं पचन पण होणार नाही, तर हे प्रॉब्लेम होईल. यानंतर बघा हे खाली काय आहे सर? हे एंटेरोकायनेस स्त्रावत नाही. एंटेरोकायनेसचा काय संबंध आहे या ठिकाणी? एंटेरोकायनेस काय करतं? वेगळं काम करतं. तो ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिनमध्ये करतं, ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिनमध्ये होत नाही. पण इथं काय म्हणते? पॅरायटल सेल. आणि एंटेरोकायनेस लहान आतड्यामध्ये असतं, तो इथं थोडी असणार आहे जठरामध्ये. जर जठराचा pH 7 झाले तर काय होईल? तर जठरामध्ये जर pH 7 झालं तर मला सांगा पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये होणार नाही, पेप्सिनमध्ये होणार नाही. आणि पेप्सिनमध्ये जर झालं नाही तर प्रथिनेचं पचन होणार नाही. तर मला सांगा हे प्रथिने ऑप्शन आहे दुसरं, तर प्रथिनेवर परिणाम पडेल. कारण जठरात प्रथिनेच्या पचनासाठी ऍसिड माध्यम लागतोच मित्रांनो.
यानंतर खालीलपैकी कोणत्या घटकाचा पीएच सर्वात कमी आहे? सर्वात कमी म्हणजे ऍसिडिक कोण आहे? तर बघा जठर रस, कारण ह्याचं पीएच 2च आहे मित्रांनो, कारण ऍसिड आहे, हा ऍसिड आहे. यानंतर बघा स्वादू रस तर आम्लारी आहे, आम्लारी, ज्याचा पीएच हा 7 पेक्षा जास्त आहे. यानंतर लाळ आहे, लाळ आहे, हे पण ऍसिडिक आहे किंवा आम्लारी, ज्याचा पीएच 6.8 आहे. आणि पित्तरस तर आम्लारी आहे, आम्लारी ज्याला आपण बेस म्हणत असतो. तर सर्वात कमी पीएच कोणाचं? जठर रसाचं. जर असं विचारलं असतं सर्वात जास्त कोणाचं, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं पित्तरस, कारण पित्तरस आम्लारी आहे. यानंतर बघा एंटेरोकायनेज हा काय करतो माहित आहे का? लहान आतडी जे असतात ना आपले, या लहान आतड्यामध्ये प्रथिनेच्या पचनासाठी ट्रिप्सिनची गरज असते, ट्रिप्सिन. पण आपल्या शरीरात डायरेक्ट ट्रिप्सिन तयार होत नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रिप्सिनोजिन तयार होतो, जो इनॅक्टिव्ह असतो, इनॅक्टिव्ह. मग या इनॅक्टिव्ह असणाऱ्या ट्रिप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे ट्रिप्सिन मध्ये रूपांतर करण्यासाठी जो रसायन कामी येतो त्याला एंटेरोकायनेज म्हणतो. तर एंटेरोकायनेज काय करतं? ट्रिप्सिनोजिन या इनॅक्टिव्ह असणाऱ्या रसायनांचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करतं आणि नंतर लहान आतड्यामध्ये ट्रिप्सिन काय करत असतो? अन्नाचं प्रथिनेचं पचन करत असतो. खालीलपैकी पचनक्रियेचा योग्य क्रम सांगा. तर बघा, तर हे थोडं चुकलेलं आहे बघा. तर काय यायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा अंतग्रहण येईल, यानंतर पचन येईल, पचनच्या नंतर अवशोषण येईल, ऑब्सॉर्प्शन येईल, आणि अवशोषणाच्या नंतर सात्मिकीकरण येईल, सात्मिकीकरण, आणि यानंतर येईल बहिक्षेपण. अशा प्रकारचे येणारा पाहिजे. तर याचा अर्थ बघा, इंजेशन, डायजेशन, ऑब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि काय इंजेशन. तर हे क्रम आहे. तर अशा प्रकारचे, तर या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे मित्रांनो. कोरेल हे दोन्ही ऑप्शन सेम झालेले, तर या ठिकाणी उलट व्हायला पाहिजे होतं, मग उत्तर आलं असतं. समजलं? तर हे आहे यकृत सर्वात मोठी ग्रंथी, बरोबर आहे. लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, अनेक कार्य करते. खालीलपैकी कोणते कार्य यकृत मार्फत होत नाही म्हणतं? लिव्हर काय करत नाही? लिव्हर मला सांगा, कर्बोदकाच्या पचनासाठी मदत करत असतो, कारण पित्तरसाची निर्मिती करून पाठवतं. मेदाचं पचन करतं लिव्हर, का? कारण पित्तरसाद्वारेच मेदाचे तुकडे केले जातात लहान आतड्यामध्ये. पित्तरसाची निर्मिती करतं लिव्हर, परंतु गॅस्ट्रिन संप्रेरकाची निर्मिती करत नाही, का? कारण गॅस्ट्रिन संप्रेरक हे जठरामध्ये असतात आणि जठरातील जी सेल त्याची निर्मिती करत असतात गॅस्ट्रिन संप्रेरकाची. आणि गॅस्ट्रिन संप्रेरक मला सांगा जठर रस निर्मितीमध्ये भाग घेतो. कळलं? गॅस्ट्रिन संप्रेरक जठर रस यानी काय? गॅस्ट्रिक ज्यूसच्या निर्मितीत भाग घेतो. जी सेल तयार करतात, जे कुठं माहिती आहे का? जठरामध्ये प्रेझेंट असतं. म्हणून उत्तर 4 आहे, कारण लिव्हरचं आणि गॅस्ट्रिन संप्रेरकाचा काही रोल नाहीये. खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचंय. स्वादुपिंड मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये करतं. जठर प्रथिनांचे विघटन करणे, लिव्हर अन्न आम्लयुक्त करणे. तर सगळं बरोबर आहे. स्वादुपिंडातून मला सांगा, स्वादुपिंडातून लायपेज नावाचा एक रसायन तयार होतं, जो मेदाचे रूपांतर मेदाम्ला वगैरे करतं. कळालं का? मेदाचे पचन करतं. जठरामध्ये प्रथिनांचं विघटन होतं, का? कारण जठरात पेप्सिन असतं. लिव्हर हे अन्न आम्लयुक्त करतं, कारण यकृत जो आहे हा पित्तरसाची निर्मिती करतं आणि तो पित्तरस लहान आतड्यामध्ये येतं आणि लहान आतड्याच्या आतमध्ये आम्लारी माध्यम होतं, का? कारण लहान आतड्याच्या आतमध्ये अन्नाच्या पचनासाठी आम्लारी माध्यम लागतं राजा. परंतु वरतून जठरातून येणारा जो काही अन्न आहे तो ऍसिड युक्त होता ना. जठरातून येणारा अन्न हा ऍसिड युक्त होतं आणि लहान आतड्यात आम्लारी लागते आणि बेस युक्त अन्न लागतं. म्हणून लिव्हर हा पित्तरसाची निर्मिती करतं आणि लहान आतड्यामध्ये तो अन्न पाठवतं आणि त्यानंतर मला सांगा त्या ठिकाणी अन्नाचं पचन होते व्यवस्थित. म्हणून वरील सर्व उत्तर यायला पाहिजे. यकृत आतमध्ये कुपरपेशी असतात, काय करतात? आता सांगितलं, कुपर सेल ह्या जीवाणूला मारतात आणि विषारी पदार्थांना नष्ट करतात. म्हणून काय उत्तर दुसरं येईल. यानंतर पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. स्वादुपिंड ही फक्त अंतःस्रावी ग्रंथी, हे चुकीचं आहे, कारण स्वादुपिंडामध्ये अंतःस्रावी तसेच बाह्यस्रावी दोन्ही गुणधर्म असतात मित्रांनो. बघा, स्वादुपिंड जो आहे त्याचे 2 भाग पडत असतात. एक आहे बाह्यस्रावी ज्याला आपण एक्झोक्राइन म्हणत असतो, एक्झोक्राइन म्हणून ओळखत असतो. ह्याच्यातून जो तयार होतात त्यांना विकर म्हणत असतात, त्यांना एन्झाईम्स म्हणतो रे, आपण एन्झाईम्स म्हणतो मित्रांनो. आणि दुसरा आहे अंतःस्रावी ज्याला आपण म्हणत असतो एंडोक्राइन म्हणत असतो. आणि ह्याच्यातून जे तयार होतात त्यांना संप्रेरक किंवा त्यांना हार्मोन्स म्हणून ओळखत असतो मित्र. आता बघा काय आहे, या बाह्यस्रावी भागामध्ये असिनार पेशी असतात, असिनार सेल, आणि याच पेशी काही विकर तयार करतात. कोणतं?
या स्वादुपिंडाच्या बाह्यस्तर विभागातून लायपेज तयार होतो, ह्याच्यातूनच अमायलेज तयार होतं, ज्याला काय म्हणतो रे, टायलिन म्हणतो. आणि या स्वादुपिंडाच्या बाह्यस्तर विभागातून आपल्याला ट्रिप्सिन तयार होताना दिसतं. आणि असिनार पेशी असतात त्यांच्यामध्ये. या अंतःस्रावी भागामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात, अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी आणि पीपी सेल. अल्फा पेशी ग्लुकॅगॉन नावाचा संप्रेरक तयार करतात, बीटा पेशी इन्सुलिन नावाचा संप्रेरक तयार करतात, ग्लुकोजची पातळी कमी करतं, ग्लुकॅगॉन वाढवतं. हे डिटेल बघा व्यवस्थित, कारण ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर इथं फक्त अंतःस्रावी हे विधान चुकीचं आहे. लायपेज विकाराच्या साहाय्याने मेदाचं अमिनो आम्लात रूपांतर होते. तर मित्रांनो, तर हे आता बरोबर आहे की चुकीचं आहे? तर अमिनो आम्लात थोडी होतं मित्रा, मेदा आम्लात होतं ना. लायपेजच्या साहाय्याने मेदाचं रूपांतर मेदाम्लात होतं, फॅटी ऍसिडमध्ये, अमिनो आम्लात नाही, म्हणून हे चुकीचं आहे. स्वादुपिंड ग्रंथीमध्ये अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे विकारी असतात. फक्त हे विधान बरोबर आहे, म्हणजे फक्त आणि फक्त क बरोबर आहे. इथं जर मेदाम्ला असला तर विधान बरोबर राहिलं असतं. मान्य आहे, लायपेज मेदाचं पचन करतं, पण अमिनो आम्लात थोडी रूपांतर करतं, मेदाम्ला फॅटी ऍसिडमध्ये करतं, अमिनो ऍसिडमध्ये नाही करत. म्हणून पहिलं पण चुकीचं आहे, कारण की कंपाऊंड ग्लँड आहे स्वादुपिंड, अंतःस्रावी तसेच बाह्यस्रावी. हे दुसरं, तर हे फक्त क उत्तर बरोबर आहे. आणि बघा आता 49, यकृत ग्रंथीतील पित्तरस हे अन्नाचे आम्लयुक्त रूपांतर करतं, बरोबर आहे. यकृत मधील तयार होणारा बाईल ज्यूस हा अन्न आम्लयुक्त करत असतो. लहान आतड्यामध्ये अन्न अल्कलयुक्त माध्यमातच असायला हवे, म्हणून तर मला सांगा पित्तरस निर्माण केलं जातं ना. का? कारण जठरातून आलेला अन्न ऍसिडयुक्त असतो, म्हणून पित्तरसाची निर्मिती करून लहान आतड्यातील अन्न आम्लयुक्त केलं जातं. म्हणून हेचं उत्तर तिसरं, अ आणि ब दोन्ही असून अ चे योग्य स्पष्टीकरण आहे, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण. जठरातून अन्न ऍसिडयुक्त येतोय खाली अशा प्रकारे, आणि त्याला बेस करण्यासाठी त्याच्यात पित्तरस मिसळावं लागतं, म्हणून तर लिव्हरनी पित्तरसाची निर्मिती केली. आणि सर्वात शेवटचा जठरातील जठर ग्रंथी त्यांच्या जोड्या लावा. पेप्टिक सेल मी तुम्हाला म्हटलं पेप्सिन तयार करतं, ऑक्झेंटिक सेल HCl तयार करतात, म्युकस नेक्स्ट सेल म्युकस तयार करतं. म्हणजे याचं उत्तर काय येईल रे? अचं दुसरं येईल, दोन ठिकाणी आहे. ऑक्झेंटिक सेलचं पहिलं येईल, मग पहिलं उत्तर येतं. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण विश्लेषण डिटेल घेतलेलं आहे. बघून काढा, लिहून काढा मित्रांनो, पण एकही पॉईंट सुटणार नाही. अपेक्षा करतो की तुम्हाला समजत असेल. जेवढे काही मित्र आहेत त्यांना सांगा, टेस्ट ऑनलाईन उपलब्ध आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेस्टवरती क्लिक करा, खाली पेमेंटचं ऑप्शन येईल. हे व्हिडिओ यूट्यूबला आहे. बाकीच्या टेस्टचे सर्व व्हिडिओ ॲप्लिकेशनवरती उपलब्ध होऊन जाईल विश्लेषणाचे. पण सब्जेक्ट बनवायचं आहे मित्रांनो आपल्याला. वेळ थोडं जाऊ द्या, पण सब्जेक्ट बनवणार चालतं. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ॲप्लिकेशनमध्ये पण टेस्ट पडेल, टेलिग्राम चॅनलला पण पडेल. झेरॉक्स करायचं, सॉल्व करायचं, पहिले किती येतात आणि त्यानंतर विश्लेषणाचं व्हिडिओ बघायचं आणि एकदम परफेक्ट करून घ्यायचं. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल आणि इथून पुढे अशीच सिरी पाहिजे असेल, काही काही वेगवेगळे प्रकारचे लेक्चर, यूट्यूब चॅनलला आवर्जून जॉईन करा, सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलला. आणि आपण भेटू पुढच्या सेशनला. धन्यवाद मित्रांनो.